नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. डिंपल पब्लिकेशन तर्फे प्रकाशित आणि दीपाली दातार यांच्या लेखणीतून उतरलेलं पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. त्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व साहित्यिक, कवी, कलावंत, स्नेहीजन, मित्रवर्य, माध्यम प्रतिनिधी या सर्वांचं मी दीपाली दातार आणि डिंपल पब्लिकेशन यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. प्रतिभाताई रानडे या व्यक्तिमत्वाची खरं तर ओळख करून देण्याची तितकीशी आवश्यकता नाही. तरी पण आजच्या या कार्यक्रमाला जमलेल्या सर्वांना थोडक्यात हे कळावं की आपण किती महान व्यक्तिमत्वाच्या आजच्या या लेखन प्रवासाच्या 50 वर्ष पूर्ण होण्याच्या टप्प्याला इतके भाग्यवान ठरलेलो आहोत की अशा एका कार्यक्रमाला येण्याचं आपल्या भाग्यात लिहिलेलं आहे. तर मी थोडक्यात आपणाला परिचय करून देतो. मराठी वाचकाला जागतिक भान देण्याचं काम करणारी लेखिका म्हणून ज्यांचा ठसा आपल्या मनावर उमटला आणि ज्यांनी प्रामुख्याने मराठी वैचारिक साहित्यात मोलाची भर घातली त्या प्रज्ञावान संशोधक लेखिका प्रतिभाताई रानडे. आज त्या 87 वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या लेखन प्रवासाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी हे पुस्तक डिंपल पब्लिकेशन तर्फे प्रसिद्ध होत आहे. प्रतिभा रानडे यांच्या मनाचा पैस जाणून घेता यावा, त्यांच्या चरित्रात्मक गप्पांचा, त्यांचा वैचारिक आणि साहित्यिक आणि सर्जनशील व्यक्तिमत्वाचा शोध घेता यावा म्हणून गप्पांच्या स्वरूपातलं असं हे पुस्तक आहे. पुस्तक प्रकाशनाच्या या समारंभात प्रतिभाताई स्वतः आपल्यामध्ये उपस्थित आहेत याचा विशेष आनंद आहेच. त्याचबरोबर सुप्रसिद्ध कन्नड मराठी अनुवादिका आणि लेखिका डॉक्टर उमा कुलकर्णी या अध्यक्षस्थान भूषवत आहेत आणि संस्कृत वेदविद्या आणि भारतीय विद्या यांच्या अभ्यासक डॉक्टर सुचेता परांजपे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रकाशक अशोक मुळे, त्यांचे चिरंजीव कौतुक मुळे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रसिकांमध्ये अनेक मान्यवर, पत्रकार, संपादक, कवी, लेखक, उत्तम वाचक आणि उत्साही मंडळी आणि दीपालीताईंचे सर्व मित्रवर्य, प्रतिभाताईंना मानणारा सगळा त्यांचा शिष्यवर्ग असे सगळे उपस्थित आहेत. या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका प्रार्थनेने करणार आहोत. मी ती प्रार्थना आपणासमोर चालू करतो. 2 मिनिटाची एक अत्यंत सुंदर अशी प्रार्थना ज्याचे शब्द दीपाली दातार यांचे आहेत, त्याचं संगीत मुकुंद दातार यांचं आहे. श्रुती विश्वकर्मा मराठे यांच्या सुरेल आवाजात आपण ती ऐकणार आहोत आणि त्याला व्हायोलिनची तितकीच देखणी साथ अनुप कुलथे यांनी केलेली आहे. असे काही कळो यावे, न मागता देता यावे. असे काही कळो यावे, न मागता देता यावे. माझे येथ
ऐसे दान अर्घ्य देण्यासाठी हवे, अर्घ्य देण्यासाठी हवे. डोळा सागराचे पाणी, मन आकाशाचे भावे. डोळा सागराचे पाणी, मन आकाशाचे भावे. अनंताचे अंतरंग हृदयात मिसळावे, हृदयात मिसळावे. मी आता सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. दीपालीताई, आपण सर्वांना व्यासपीठावर घेऊन यावं. सर्वप्रथम प्रतिभाताई रानडे, त्यानंतर आजच्या अध्यक्षा डॉक्टर उमा कुलकर्णी आणि आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुचेता परांजपे, त्याचबरोबर डिम्पल पब्लिकेशनचे श्रीयुत अशोक मुळे. आपणास विनंती, आपण सर्वांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात या मान्यवरांचं स्वागत करूया. या सर्वांचा स्वागत सत्कार आपण करणार आहोत. आजच्या उत्सवमूर्ती प्रतिभाताई रानडे यांच्या एवढ्या मोठ्या लेखन प्रवासाची थोडक्या शब्दात ओळख करून देण्याचं एक अत्यंत अवघड असं काम दीपालीताईंनी माझ्यावर सोपवलं आहे. मी बघतो माझ्या कुवतीप्रमाणे मी आकलन करून घेऊन ते आपणासमोर कसं मांडतो आहे. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये BA, दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझममध्ये डिप्लोमा. प्रतिभाताईंची एकूण प्रकाशित पुस्तके 35. कादंबरी म्हणा, कथासंग्रह म्हणा, ललित म्हणा, वैचारिक म्हणा, चरित्र म्हणा, जो म्हणून साहित्य प्रकार आहे त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्ण असं लेखन प्रतिभाताईंनी केलं आहे. कादंबऱ्यांची काही विशेष उदाहरणं द्यायची झालीच तर बदनसीब, अखेरचा बादशाह, अमृता प्रीतम यांच्या कादंबरीचा अनुवाद असलेली बंद दरवाजा, कथासंग्रहामध्ये काबूल कंदहारकडील कथा, मरुगान, ललितमध्ये ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, अबोलीची भाषा, अफगाण डायरी काल आणि आज, किंवा ऐरणीवरचे प्रश्न, फाळणी ते फाळणी, आणि मूळ संस्कृत पुस्तकाचं भाषांतर करून घेऊन त्याला प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेलं नल पाक दर्पण असं वैचारिक. चरित्रामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, विदुषी दुर्गाबाई भागवत, अमीर खुसरो एक मस्त कलंदर, फैज अहमद फैज एक प्यासा शायर, अशा विविधांगी लेखनांनी ही 50 वर्ष समृद्ध झालेली आहेत. पुरस्कारांची तर गणतीच नको, पण तरीही त्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार आपल्यासमोर मी मांडतो. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्कार, मातोश्री पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघ मुंबई इथला पुरस्कार, मुंबईतील विले पार्लेच्या उत्कर्ष मंडळाचा हेडगेवार पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, गोमंत विद्यानिकेतन मडगावचा पुरस्कार, URL फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय प्रकाशक संघाचा साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार आणि असे असंख्य शेकडो पुरस्कार. संशोधन वृत्ती कोणाची मिळाली? फोर्ड फाउंडेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस नवी दिल्ली आणि एशियाटिक सोसायटी मुंबईची संशोधन वृत्ती प्रतिभाताईंना मिळालेली आहे.
बडोदे इथे 2000 साली झालेलं मराठी वाङ्मय परिषद अधिवेशन, 2008ला विलेपार्लेला झालेलं 35वं मुंबई महानगर साहित्य संमेलन आणि ठाण्यामध्ये 2010ला झालेलं अखिल भारतीय महिला मराठी साहित्य संमेलन आणि 2015ला पुण्यात झालेलं साहित्यप्रेमी भगिनी साहित्य संमेलन, या संमेलनांची अध्यक्षस्थान प्रतिभाताईंनी भूषवलेलं आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर उमा कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण प्रतिभाताईंचं इथे स्वागत आणि सत्कार करूया. या सत्कारामध्ये एक विशेष आपुलकीची अशी गोष्ट आहे. प्रतिभाताईंना एक विशिष्ट पद्धतीची कॉफी खूप आवडते, डार्क रोस्ट नावाची. त्या कॉफीचा एक पुडा या सत्कारात सामील आहे आणि मला खात्री आहे कॉफी चवीला कडू असली तरी हा नात्याचा गोडवा त्यात आहे. त्याचबरोबर मी मुकुंददादांनी या खास निमित्तानं ताईंचं एक अतिशय सुंदर असं स्केच केलेलं आहे, ते त्यांना प्रेझेंट करावं अशी दादांना विनंती करतो. दादा, या तरुण वयातल्या प्रतिभाताई आहेत ज्यांचं स्केच दादांनी केलेलं आहे. रेखाचित्र यांचं आहे आणि संतोष घोंगडे जे आपले चित्रकार आहेत आजच्या मुखपृष्ठावर, त्यांनी बाकीची मांडणी केली. रेखाचित्र मुकुंद दातार यांचं आहे आणि बाकीची जी सगळी मांडणी आहे त्याची, म्हणजे त्याला जे डेकोरेट केलेलं आहे ते आजचे चित्रकार संतोष घोंगडे, त्यांनी ती सगळी मेहनत घेतलेली आहे. यानंतरचा स्वागत सत्कार आहे आजच्या अध्यक्षा डॉक्टर उमा कुलकर्णी यांचा. मी डॉक्टर सुचेता परांजपे यांना विनंती करतो की आपण आजच्या अध्यक्षा डॉक्टर उमा कुलकर्णी यांचं इथे स्वागत करावं, सत्कार करावा. दादांनी उमाताईंचं पण एक अतिशय सुंदर स्केच केलेलं आहे. मी दादांना विनंती करतो त्यांना ते प्रेझेंट करावं. यानंतर मी दीपालीताईंच्या लेखन प्रवासातील गुरुतुल्य अशी मैत्रीण गीतांजलीताई जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुचेता परांजपे यांचं इथे स्वागत करावं. मुकुंददादा, तुम्हाला विनंती की सुचेताताईंचं जे स्केच तुम्ही केलंय ते तुम्ही त्यांना प्रेझेंट करावं. दीपालीताई, आपल्या या लेखनाच्या कलेला इतकी वर्ष घासून पुसून जी काही लकाकी आणतायत त्यामध्ये त्या अनेक जणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात की ह्यांनी माझ्या लेखनाला दिशा दिली, ह्यांनी माझ्या लेखनामध्ये हा रंग आणला, ह्यांनी मला या दिशेला मार्गदर्शन केलं. त्यामध्ये एक त्यांचे अतिशय प्रिय असे काका आहेत जे खास सोलापूरहून आजच्या या प्रकाशन समारंभासाठी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की सोलापूरहून इथे उपस्थित आहेत. मी काकांना विनंती करतो की आपण डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांचा इथे स्वागत सत्कार करावा.
आणि यानंतर अशोकजी आपणास विनंती, आपल्या लेखिका दीपालीताई यांचं आपण इथे स्वागत करूया. नाही, कसं आहे, प्रश्न छान आहे की यांचं स्केच नाही का, पण गोष्ट अशी आहे की प्रतिभाताईंनी 50 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त 35 पुस्तकं लिहिली आहेत. दीपालीताईंनी हे पुस्तक, मी त्यांचा प्रवास बघतो, 2-2.5 वर्ष त्या मेहनत करतात ह्या एका पुस्तकासाठी. सो कोणतीही साधना करायला थोडा वेळ लागतो आणि जे ऑब्जेक्ट खूप जवळ असतं ते तितकं क्लिअर दिसत नाही. त्याच्यामुळे दीपालीताई रोजच घरात असल्यामुळे कदाचित मुकुंददादांना थोडा जास्त वेळ लागू शकतो त्यांचं स्केच काढायला. मी आपणाला यानंतर अशोकजींना इथे बोलवणार आहे, पण तत्पूर्वी अशोकजींचा मी आपणाला परिचय करून देतो. श्रीयुत अशोक मुळे यांनी डिम्पल पब्लिकेशनची स्थापना 26 जानेवारी 1975 रोजी केली. नाटककार सुरेश चिखले यांची ग म भ न ही कादंबरी त्यांनी पहिल्यांदा प्रकाशित केली. ते डिम्पल पब्लिकेशनचं आणि सुरेश चिखलेंचंही पहिलंच पुस्तक होतं. डिम्पलनं आपल्या गेल्या 48 वर्षांच्या वाटचालीत नवोदित लेखकांबरोबर मराठीतील नामवंत लेखकांची दर्जेदार अशी 1000 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. डिम्पल पब्लिकेशनच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, दमाणी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य पुरस्कार पुणे, कोकण मराठी साहित्य परिषद, आपटे वाचनालय नाशिक, श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा, सहजीवन फाउंडेशन ठाणे, आयकॉन फाउंडेशन नाशिक यांचा जीवनगौरव पुरस्कार आणि मुंबई मराठी साहित्य संघाचा 1989 साली विपू भागवत प्रकाशन पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे प्रतिभाताईंचं पुस्तक डिम्पल पब्लिकेशनतर्फे येतं आहे, हा एक समसमा संयोग आहे. मी अशोकजींना विनंती करतो की आपण प्रकाशक या नात्यानं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या समारंभाच्या आदरणीय आमच्या प्रतिभाताई रानडे, माननीय डॉक्टर उमाताई कुलकर्णी, डॉक्टर सुचेता परांजपे मॅडम, अनिरुद्ध दडके मॅडम, अनिरुद्ध दडके सर, आजच्या उत्सवमूर्ती दीपाली दातार, त्यांचे यजमान मुकुंद दातार आणि पत्रकार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज चांगला योग आला आहे की दीपावलीच्या पूर्व संध्येच्या आठवड्यात दीपाली दातार यांचा दीपोत्सव नाही तर पुस्तकोत्सव साजरा करण्याचा आज योग येतो आहे. ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे आणि त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की आजचा हा योग असा आहे की प्रतिभाताई रानडे यांना 50 वर्ष लेखन करून झालेलं आहे लेखनाच्या ह्याला, आणि डिम्पल प्रकाशन पण पुढच्या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण करतो आहे. हा 2 योगायोग फार मला महत्त्वाचे वाटतात. आणि प्रतिभाताई रानडे आणि फिरोज रानडे साहेब आम्हाला विजय तेंडुलकरांच्या घरी भेटायचे. त्यावेळीस 83-82च्या काळात अत्यंत जुना स्नेह आहे आमचा. पण त्यांचा कधी पुस्तक प्रकाशन कारण मी एक हौशी प्रकाशक होतो. हौशी प्रकाशकाला मोल नसतं पुस्तक प्रकाशित करायचं. पण मित्रांनो, हौस कधी कधी व्यवसायाच्या दृष्टीकडून घेऊन गेले मला कळलंच नाही. एकदा काय झालं, भाऊ उपाध्ये, मी आणि सतीश खाळसेकर आमचे मित्र चंद्रकांत पाटील औरंगाबादला गेलो होतो. तिकडे गेले असताना बाबा भांडणे आम्हाला कोसलाबद्दल एक पुस्तक दिलं भालचंद्र मॅडमचं. त्यावेळी भाऊपाध्ये चटकन बोलले की वासुनाकाबद्दल पण असं होऊ शकतं. तर ती मी दुवा पकडून येताना मी सतीश काळसेकर आणि भाऊपाध्ये वासुनाका सांगोपांग याची एक
मुहूर्तपेढ तयार केली आणि ते पुस्तक कोणी प्रकाशित करावं असा ज्यावेळी विचार आला तर किशोर मासिकाचे संपादक विवा शिरवाडकरांचे मोठे बंधू वसंतराव शिरवाडकर आहेत. त्यांना आम्ही ते खीरनगरलाच राहायचे बहुपाद्यांच्या जवळ वांद्राला. तर त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना ते संपादन करण्याची विनंती केली. तर त्यांनी ती मान्य केली आणि ते वासू नका संगोपांग हे पुस्तक 1983 साली प्रकाशित झालं. नंतर 85 साली सर्व सुर्वे नारायण सुर्वे हा मोठा ग्रंथ वसंत शिरवाडकरांच्याच संपादनाखाली प्रकाशित झाला. आणि 1988 साली विजय तेंडुलकरांचं साहित्यातून सत्याकडे हा मोठा ग्रंथ शिरीष पै आणि प्रिया तेंडुलकर यांनी पुस्तक प्रकाशित केलं. आणि ते माझ्या आयुष्यातलं मैलाचा दगड ठरलं. मित्रांनो, मी कधी हौशी प्रकाशक होतो आणि कधी काय करून बसलो काय. आणि ही पुस्तकं अशी होती जडजड. त्यावेळी 1-1, 1.5 लाखाची त्यावेळी 83 साली मी मौजेत पुस्तकं छापलेत आणि हे केले सगळं. हा प्रवास लिहिले आहे थोडासा, तो काही दिवसांनी प्रकाशित होईलच. पण हा सगळा प्रवास मला बघताना मी खरं कवितामध्ये रमणारा, कुठल्या नवोदित प्रकाशकांचं पुस्तक काढण्यात रमणारा किंवा आमचे पार्ल्याची मित्रमंडळ सतीश दुभाषी, माधव गडकरी, विजय तेंडुलकर ह्यांच्या सानिध्यात राहणारा एक असा साहित्याचा आवड असणारा प्रेमळ असा प्रेमाचं साहित्याचं प्रेम असलेला माणूस कधी या प्रवासात रमला हे कळलंच नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, प्रिया तेंडुलकरने मला पहिलं तिची 4ही पुस्तक काढण्याचं हे दिलं. पहिलं डिम्पलला सन्मान दिला आणि तिच्या 3ही पुस्तकांना लागोपाठ 3 वर्ष राज्य पुरस्कार मिळाला. आणि मग काय मी मागे बघून पाहिलं नाही. आणि मित्रांनो, आज खरं सांगतो, आज हा 50 वर्षाचा प्रवास इतका सुंदर आणि इतका हे चालला आहे. आणि आज दीपाली दातार सारखं पैस प्रतिभेचं हे पुस्तक प्रकाशित होते. खरं किती सुंदर लिहिले, मनमोकळ्या गप्पा. आणि आमच्या प्रतिभाताई रानडेंच्या बरोबर मी पुस्तकाबद्दल बोलणार नाही, कारण बोलण्यासाठी दिग्गज इकडे आहेत. पण मी सांगतो की इतकं ओघवतं आणि इतकं सुंदर पुस्तक लिहिले. आणि ते पुस्तक प्रकाशित करायला मला ह्या 50 वर्षाच्या दोघांच्या संयुक्त ह्याने योग आला आहे, तो फार मला महत्त्वाचा वाटतो. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा होतो. मी तुम्हाला दीपावलीच्या पण खूप खूप शुभेच्छा देतो. दीपालीताईंना पण प्रकाशनासाठी पण खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मी माझी फक्त 50व्या वर्षामधले काय मी करणार आहे त्याचं मी एक छोटीशी झलक सांगतो आहे. मी 90 वर्ष आता आशा भोसलेंना पूर्ण झाले. तर त्यांचंच स्वरसामिनी म्हणून एक पुस्तक आम्ही प्रकाशित करतो आहे. मी आणि जीवनगाणीवाले 94 लेख आहे. आणि त्याच्यामध्ये ते कॉफी टेबल बुक होते. कॉफी टेबल बेग आशा भोसलेंचं प्रकाशित होतं आहे. पुढच्या महिन्यात दीनानाथ नाट्यगृहाला आशाताईंच्या हस्तेचं प्रकाशन, म्हणजे प्रकाशना वेगळं आहे पण आशाताई त्या समारंभाला येणार आहेत. आणि रामदास पाध्ये जे बोलक्या बाहुल्यांचा 100 वर्षाचा प्रवास आहे. आणि रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये ह्या पाध्ये दाम्पत्याने 10,000 प्रयोग बोलक्या बाहुल्यांचे केले. तर त्याचं एक कॉफी टेबल बुक पण आम्ही त्या 50व्या वर्षानिमित्ताने करतो आहे. आणि चित्रम खानोलकर यांचं निवडक साहित्य जे डॉक्टर माधुरी वैद्य आणि त्यांची मुलगी हेमांगी नेरकर यांनी संपादित केले अशी पुस्तकं मी चैतन्य डुंबरेचं पण एक पुस्तक करतो. आता पुण्यातच आहे तो, म्हणून मी ते अनाऊन्समेंट आता करतो. पण अशी अनेक पुस्तकं, पण ही 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि ह्या महत्त्वाच्या टप्प्याला पूर्वसंध्येला मला पैस प्रतिभेचा पुस्तक प्रकाशन करायला मिळाला. त्याचा मला खूप खूप आनंद होतो. मित्रांनो, मी ना बोलताना थोडं अडखळतो की मला ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्यातून मी उभं राहून आता तुमच्याशी बोलू शकतो आहे, हे फार महत्त्वाचं आहे. पण समजून घ्या. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अशोकजी, खूप खूप धन्यवाद. आणि 50व्या वर्षामध्ये तुम्ही जे संकल्प सोडलेले आहेत ते सगळे नक्कीच
तडीला जातील आणि प्रतिभाताईंच्या या पुस्तकापासून आता विक्रीचे नवीन नवीन उच्चांक डिम्पल पब्लिकेशन स्थापित करेल याबद्दल काही शंकाच नाही आहे. दीपालीताईंचं मी म्हटलं तसं सोलापूरशी ऋणानुबंध खूपच आहे. सोलापूरमध्ये अनेक वर्ष वास्तव्य करत होत्या त्यामुळे त्यांच्या इंग्रजीच्या प्राध्यापिका मोहिनी पिटके यांना खरं तर आजच्या या कार्यक्रमाला यायचं होतं आपल्या विद्यार्थिनीचं आणि मानसकन्याचं कौतुक करण्यासाठी, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या इथे येऊ शकल्या नाहीत. त्याची खंत आपल्या सर्वांना वाटतेच आहे. अर्थातच त्यांच्या अनुपस्थितीची उणीव कशाने भरून निघणार नाही, पण त्यांनी एक एक लिखित संदेश आपल्यासाठी, आपल्या मानसकन्यासाठी आणि विद्यार्थिनीसाठी पाठवलेला आहे आणि तो आशीर्वादपर शुभेच्छा संदेश त्यांच्या कन्या सौ मुग्धा कुलकर्णी आपल्याला वाचून दाखवतील. मुग्धा. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित श्रोते हो, नमस्कार. मी प्राध्यापिका मोहिनी पिटके यांच्यातर्फे त्यांचं मनोगत वाचून दाखवते. साहित्य व्यवहारात मानवी जीवनातील घटनांना जेवढे महत्त्व आहे, किंबहुना त्याहूनही अधिक अनुभवांना आहे. घटना आणि अनुभव ह्या दोन्हीही दृष्टींनी अधिकाधिक समृद्ध होत चाललेली, लहान वयातही रसिकतेचे नवे नवे आयाम कायम करणारी माझी मानसकन्या दीपाली दातार हिच्याविषयी भरभरून लिहिताना माझ्या मनाला एक अपूर्व समाधान मिळत आहे. ललितलेखन, काव्यलेखन, गांभीर्यपूर्वक केलेले विवेचक लेखन, अभिवाचन, नाट्यवाचन, कथावाचन अशा अनेक विविधतापूर्ण कार्यक्रमात दीपालीचा सतत सहभाग असतो. तिच्या या अभिवाचनात तिच्या अंगी असणारे सादरीकरणाचे गुण प्रकर्षाने दिसून येतात. दीपालीच्या साहित्य प्रवासातले महत्त्वाचे टप्पे ती हळूहळू ओलांडत आहे. याच प्रवासात माझा आणि तिचा संवाद झाला तो दुर्गाबाईंच्या साहित्यविषयक लिखाणावर. त्याचे असे झाले की ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई रानडे यांच्या ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी हे पुस्तक आम्हा दोघींच्या वाचनात आले. या पुस्तकाच्या वाचनाने मनाची कवाडे अनेक दिशांनी उघडली. आयुष्य किती अंगाने जगता येते याच्या अनेक दिशा दिसल्या. असे वाटले की अनेक प्रतिकूलतांवर मात करून आयुष्य चहू अंगाने जगता येते, जीवन रस चाखता येतो. आणि त्या क्षणीच माझ्या मनात एका अभिनव कल्पनेने जन्म घेतला. मी दीपालीला सुचवले की प्रतिभाताईंशी ऐसपैस गप्पा असा एक विवेचक ग्रंथ सिद्ध व्हावा. दीपालीनं ती कल्पना मनात रुजवली, फुलवली, तिला आपल्या परिश्रमाने फलस्वरूप दिले. आमचं तेव्हा असंही बोलणं झालं होतं की तू हा ग्रंथ सावकाशपणे कर, पण जास्त उशीरही करू नको. आणि माझ्या मते तिनं हे अगदी तंतोतंत उतरवलंय. 3 वर्षाच्या कष्टसाध्य मेहनतीचं फळ आज आपल्याला हे दिसतं आहे. आज त्याचं साकार रूप आपल्यासमोर येतं आहे. प्रतिभाताईंच्या अनेक भेटीतून, दीर्घ चर्चेतून हा विषय आता सिद्ध झाला आहे. प्रतिभाताईंचे सखोल विविधापूर्ण व्यमिश्र अनुभव विश्व दीपालीने आपल्या अथक परिश्रमाने आणि बुद्धिमत्तेने आपल्या लेखणीतून साकार केले. प्रतिभाताईंच्या प्रतिभाशक्तीला आणि लेखणीला मी मनोमन वंदन करते. आणि दीपाली, तुझी लेखन क्षितिजे दिवसेंदिवस विस्तारत जावो अशा शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. मुग्धा, जाऊ नकोस. मोहिनीताईंचा संदेश तिने वाचून दाखवला आपण सर्वांना. त्यामुळं मोहिनीताईंना जी कृतज्ञता भेट आम्हाला द्यायची होती ती मुग्धानी स्वीकारावी अशी मी तिला विनंती करतो आणि उमाताईंना विनंती करतो की आपण ती कृतज्ञता भेट मुग्धाला द्यावी. पुन्हा एकदा धन्यवाद मुग्धा. यानंतर मी आपणाला, ज्यांच्या प्रेमाखातर आपण सगळे इथं जमलो आहोत, दीपालीताई दातार यांचा परिचय मी आपणाला करून देतो. आपण सर्वजण त्यांच्याशी अत्यंत स्नेहपूर्ण पद्धतीने परिचित आहोतच, पण तरीही एका व्यक्तित्वाची रेंज समजून घ्यायची असेल तर त्याचा एक फॉर्मल परिचय आपणाला करून घ्यावा लागतो. BSc गणित विद्यापीठात प्रथम, MSc गणित, प्रोफेशनल डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल सर्टिफाईड, शास्त्रीय संगीत उपांत्य विशारद गांधर्व महाविद्यालय, भारतीय संस्कृती दर्शन उपासक पदवी प्राप्त समर्थ विद्यापीठ शिवथरघळ, अशी ह्या व्यक्तित्वाची रेंज आहे.
20 वर्ष त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डेव्हलपर, टेस्टर, टीम लीडर, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलं आहे. आणि आता त्या ते करत नाही आहेत हे आपणा सर्वांसाठी चांगलंच आहे, कारण त्यामुळे एक सुंदर पुस्तक लिहिण्याची साधना त्यांना करता आली. त्यांची साहित्यिक वाटचालही समृद्ध आहे. गेली 15 वर्षे कविता आणि ललित लेखन, 3 प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून, तसेच हंस, शब्दवर्दळ, सुश्रेय, अक्षरवैदर्भी मिळून साऱ्या जणी अशा नामांकित अंकातून काही कविता आणि ललित लेख दीपालीताईंचे प्रकाशित झालेले आहेत. आणि पुण्यातील अनेक कवी संमेलनातून निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आल्हादिनी या संस्थेची स्थापना त्यांनी आणि मुकुंद दातार यांनी केली आणि त्यायोगे गेली 10 वर्षे साहित्यिक, सांगीतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन ती दोघं करतात. गीतांजलीताईंच्या सोबत सेतू अभिवाचन मंचाची त्यांनी स्थापना केली आणि त्याद्वारे काही मोजक्या आणि दर्जेदार संहितांचं लेखन आणि अनेक संहितांचं अभिवाचन त्यांनी सादर केलेलं आहे. त्यातलंच एक ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी ज्याचा भाग होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आणि या निमित्ताने नमूद करतो, ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशीचा जो प्रयोग आम्ही केला होता त्यात गीतांजलीताई होत्या, दीपालीताई होत्या, मी होतो आणि आज जो आपलं व्हिडिओ शूटिंग करतो तो महेश इथे उपस्थित आहे, तोही होता. अशी ही सगळी टीम तिथपासून जी जमली ती प्रतिभाताईंच्या या पुस्तकापर्यंत पुढे आलेली आहे. कवितेची जन्मकथा हे सदर दैनिक संचार सोलापूरमधून प्रसिद्ध होत होतं. त्याचाच शारदीय मोरपिसे हा ललित लेख संग्रह दीपालीताईंचा प्रकाशित झालेला आहे, ज्यात अर्थातच गीतांजली जोशींबरोबर त्यांचं सहलेखन आहे. जुलै 2022 मध्ये मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकरता अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमात दीपालीताईंनी प्रतिभाताईंची टीव्हीवर मुलाखत घेतलेली आहे. आणि जानेवारी 2023 मध्ये झालेल्या नुक्कड साहित्य संमेलनात आमंत्रित वक्त्या म्हणून दीपालीताईंनी सहभाग नोंदवलेला आहे. शांताबाई कांबळे यांच्या माझ्या जन्माची चित्तरकथा या पुस्तकावर त्यांनी त्या भाषणामध्ये मुक्त चिंतन केलं होतं. अक्षरधारा पुस्तकपेठ, रसिक साहित्य आणि राजहंस प्रकाशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या स्वरचित कविता लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकसत्ताने आयोजित केलेल्या कविता पानोपानी या काव्योत्सवात कवितेची निवड. पुण्यातील काव्य सप्ताहात शांता गोविंद पुरस्कार, अभिवाचन स्पर्धेत अनेक सांघिक पुरस्कार आणि असंख्य पुरस्कार दीपालीताईंच्या नावावर जमा आहेत. याबरोबरच मी दीपालीताई आपणाला विनंती करतो की आपण आजच्या ह्या पुस्तकाच्या निमित्तानं आणि एकंदरीतच लेखन वाटचालीच्या निमित्तानं थोडंसं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ अर्थात उमाताई, सुचेताताई, प्रतिभाताई, अशोकजी मुळे आणि रसिक श्रोत्यांमध्ये बसलेली सर्व सन्मानित आणि स्नेही मंडळी, सर्वांना नमस्कार करते. आज फार भावनांची गर्दी मनामध्ये झाली आहे आणि मनोगत सांगण्यासारखं तर खूपच आहे, विस्तारानं मी पुस्तकात लिहिलंच आहे, पण भूमिका मांडते कारण नंतर गप्पांचं सेशन असणारच आहे उत्तरार्धात, तिथे आम्ही बोलणारच आहोत मी आणि प्रतिभाताई, आणि ते अधिक रंगणार आहे. पण लेखक म्हणून माझी काय भूमिका होती हे काम करताना ती अगदी थोडक्यात सांगते. ऐसपैस गप्पांचा उल्लेख आता वारंवार होणार आहे कारण ह्या पुस्तकाचं सगळी जी काही जीन्स आहेत ती सगळी त्या ऐसपैस गप्पांशी जोडली गेलेली आहेत. आणि पहिलं पुस्तक प्रतिभाताईंचं माझ्या हाती जे आलं ते ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची हे होतं. आणि त्यावेळेला असं झालं, प्रथम वाचनामध्ये सगळं गारुड दुर्गाबाईंचं होतं मनामध्ये, आणि ह्याच्यामध्ये खरं तर पुस्तकात प्रतिभाताई झाकोळल्या जात नाहीत, पण मी दुर्गाबाईंकडे झुकल्यामुळं कितीतरी वर्ष प्रतिभाताई मोठ्या लेखिका आहेत हे विसरूनच गेले. आणि मग माझा आणि पिटके मॅडमचा जो काही संवाद झाला आणि तेव्हा मला वाटलं की खरंच की आपण लक्षच नाही दिलं याच्याकडे. आणि मग एक कुतूहल निर्माण झालं की दुर्गाबाईंना असे प्रश्न विचारणाऱ्या ज्या प्रतिभाताई आपल्यामध्ये आहेत त्या कशा आहेत, त्यांचा लेखन प्रवास काय आहे, ऐसपैस गप्पांखेरीज त्यांनी काय काय लिहिलंय. मग संहिता लेखनानंतर मी अनेक पारायणं झाली माझी संहिता लिहिताना ऐसपैस गप्पांची, आणि त्यावेळेस गुंतलेच होते मी दुर्गाबाई आणि प्रतिभाताई या दोन लेखिकांमध्ये. आणि प्रतिभाताईंची पुस्तकं त्यानंतर मिळून जेव्हा वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रतिभाताईंच्या लेखनात फक्त ललित लेखन नाही आहे, फक्त सामाजिक लेखन नाही आहे, फक्त राजकीय वास्तव नाही आहे, किंवा फक्त कवींवर लिहिलेलं नाही आहे, फक्त चरित्र नाही आहेत, कुठे कुठे अनुवाद आहेत, सर्व तऱ्हेचं लेखन प्रतिभाताईंनी केलं आहे. बरं तितकंच नाही, त्यांच्या लेखनात शेकडो विषय,
तुम्ही म्हणा तो विषय त्या प्रतिभाताईंच्या लेखनात आपल्याला सापडणारच. खाद्यजीवन असू दे, धर्म असू दे, संस्कृती असू दे, राजकारण असू दे, महामानव असू देत, संत असू देत, प्रतिभाताईंनी कुणालाही सोडलेलं नाही आपल्या लेखनातून. आणि त्यांना आपल्या पद्धतीने बघितलंय. विचार करण्याची स्वतंत्र वृत्ती, एक संवेदनशील मन आणि एक कुठलाही विषय येऊ दे, इतिहास असू दे, निसर्ग असू दे किंवा माणूस असू दे, स्त्री पुरुष नातेसंबंध असू देत, त्या एक निकोप दृष्टीने त्या संबंधांकडे बघतात असं मला त्यांचं लेखन वाचताना फार प्रकर्षानं जाणवलं. अर्थात हे सगळे गुण मोठ्या लेखकांमध्ये असतातच. प्रतिभाताई या त्यापैकी एक. पण माझ्या प्रवासात जेव्हा ही पुस्तकं माझ्या वाट्याला आली, कदाचित तेव्हा माझं मन अधिक संवेदनशील झालं असेल आणि मी भारावली गेले. कारण एक जागतिक भान आलं. मला अफगाणिस्तान कळत होतं, पाकिस्तान कळत होतं, 19व्या शतक कळत होतं, बुरख्याआडच्या स्त्रियांमधून मुस्लिम स्त्रियांची दुःख कळत होती, काय काय कळत होतं. आणि त्याच वेळेला गंगोत्रीचा पाऊस कसा असतो, कोल्हापूरचा पाऊस कसा असतो, मुंबईचा पाऊस कसा असतो, शिलाँगचा कसा असतो, काय काय. म्हणजे मला निसर्गप्रेम आणि कविता ही माझी आवड तर आहेच, पण प्रतिभाताईंच्या साहित्यात सगळंच होतं. मला वाटलं की माझा व्यक्ती म्हणून एक विकास ह्या सगळ्या अभ्यासातून कदाचित पूर्ण होईल, संपूर्ण जीवन दर्शन होईल आणि जगाच्या नकाशात अतिशय दुर्लक्षित असणारी पण महत्त्वाची जी इस्लामिक राष्ट्र आहेत त्यांचा जो प्रतिभाताईंनी अभ्यास केला आहे त्याविषयी थोडं जाणून घेता येईल. कारण IT क्षेत्रात असताना एक झापड लावलेलं जीवन मी जगत होते. आपण आणि आपलं काम आणि त्यानंतर छंद म्हणून कविता आणि ललित लेखन इतकंच. आणि ते सुद्धा हौसेने करणारं. असं काही सातत्यानं खूप लिहिती, अनेक अंकात येते वगैरे असं काही नाही. पण अभिवाचनं चालू होती त्यामुळं साहित्याशी तसं जोडले पण होतं आणि अधूनमधून कविता. पण ह्या निमित्ताने हा सगळा मोठा ग्लोबल स्पॅन माझ्या डोळ्यापुढे आला आणि मला वाटलं की हे जे मला मिळतंय प्रतिभाताईंकडून, विचारांचं धन, भावनिक समृद्धी. कारण प्रतिभाताईंनी ललित लेखनात आपल्या आईवडिलांवर लिहिलेले लेख काय काय सांगू, इतके सुंदर आहेत. हे वाचत असताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं. अनेकदा पुन्हा पुन्हा लक्ष्मीबाईंचं चरित्र, मला ते पुस्तक एकदा वाचून पुढे जाणं शक्यच होत नव्हतं आणि त्यांच्याशी बोलल्याशिवायही राहत नव्हतं. भारावलेपणातून इतकी गुंतली गेले की त्याच्यावर लिहिण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. म्हणून मी हे पुस्तक लिहिलं आणि मला वाटलं प्रतिभाताईंकडून मला जे मिळालं ते माझ्यासारख्या सगळ्या वाचकांना, मित्रमैत्रिणींना मला देता यावं. प्रतिभाताईंचं बोट धरून मी जीवनदर्शन केलं आणि माझ्या नजरेतून मला प्रतिभाताईंना काय दाखवता येईल का कुणाला. अर्थात दुर्गाबाईंना प्रतिभाताईंनी ज्या विलक्षण पद्धतीनं पेललंय तो काही माझा अधिकार कुठल्याही तऱ्हेचा नाही. कारण ऐसपैस गप्पांच्या साखळीमध्ये हे पुस्तक पाहण्याची इच्छा सगळ्यांना होईल आणि ते साहजिक आहे. पण मी जाणते की तो माझा अधिकार नाही. पण मी प्रयत्न केला आहे माझ्या पद्धतीने प्रतिभाताईंना समजून घ्यायचा आणि त्यांचा संपूर्ण चरित्रात्मक वेध घेण्याचा. प्रतिभाताईंकडे ही कल्पना जेव्हा मी मांडली की हे आपण करूया का, तर तेव्हा प्रतिभाताई मला म्हणाल्या की हो करूया, मी बाईंसाठी केलं तसं तू कर. ते काही इतकं सोपं नव्हतं खरं, कारण प्रतिभाताईंनी बाईंसाठी जे काय केलं ते खूपच आहे. पण त्या असं म्हणाल्या आणि त्याच्यामागे आणखी एक भूमिका होती की प्रतिभाताई म्हणाल्या, मला श्रीभाऊ माझगावकरांपासून अलीकडच्या अनेक प्रकाशकांनी सांगितलंय की तुम्ही आत्मचरित्र लिहा. पण आता मला काही आत्मचरित्र वगैरे नाही लिहायचंय, तर माझ्या आठवणींच्या येरझाऱ्या तुझ्या माझ्या गप्पांच्या स्वरूपात आपण गुंफूया. हा एक मुद्दा होता आमच्या गप्पांमध्ये. मग मला वाटलं की करून पाहूया आणि आमचं असं ठरलं की तू प्रश्न काढ, विचार तुझ्या मनात काय येते ते, पाहूया पुढे काय होतं ते. अगदी नैसर्गिक असा तो सगळा प्रवास होता. कुठलंही दडपण नव्हतं वेळेचं, किती वेळ अभ्यास करायचा, कधी काय संपवायचं. माझ्या अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्वतःची जी लय असते ती घेऊन मी हे काम केलं आहे आणि हे पुस्तक आज मूर्त स्वरूपात येते. आजच्या दिवशी मी कृतज्ञता व्यक्त करते की हे पुस्तक लिहिताना प्रतिभाताईंनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनीच जर विश्वास दाखवला नसता, कारण मी एक नवोदित लेखिका होते त्या मानाने, विशेषतः वैचारिक लेखन करताना आणि अशा पद्धतीचं काम करताना संशोधनात्मक, कारण माझी ही पहिली सुरुवात आहे. पण प्रतिभाताईंनी कधीही अविश्वास नाही दाखवला, उलट माझ्यातला स्वतंत्र लेखक जागा केला असं मी म्हणेन आणि माझ्या मनाची दरवाजे उघडले त्यातून आणि मला आता लेखनाच्या नव्या नव्या दिशा खुणवायला लागल्या आहेत. त्यामुळं मी फार कृतज्ञ आहे प्रतिभाताईंशी. आमच्या नात्यामध्ये एक वेगळा स्नेहबंध तयार झाला ह्या 3 वर्षाच्या कालावधीत. ते सगळं गप्पांमध्ये आम्ही बोलणार आहोत, आत्ता सांगणार नाही, त्याची जरा उत्सुकता. आणि मला विशेषतः नंतर उत्सुकता आहे की उमाताई आणि सुचेताताई, खरं तर 3 विदुषांच्या बरोबर मी बसली आहे, मला मगाशीपासूनच कसं तरी होते. फार लहान प्रवास माझा आहे. फार प्रेमाने या दोघीजणी माझ्यासाठी आणि प्रतिभाताईंसाठी आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की त्यांना माझं हे काम कसं वाटलं आहे आणि नंतर वाचकांकडून. डिंपल प्रकाशनचे पब्लिकेशनचे अशोकजी मुळे
यांना विचारणा केली तर त्यांनी फार लवकर होकार दिला, कारण पुस्तक मोठं झालं होतं. मला भयंकर टेन्शन आलं होतं की हे कोण स्वीकारेल, आणि मी नवोदित लेखिका अशा पद्धतीचं काम करणारी. पण फार सहृदय अंतःकरणाने त्यांनी हे स्वीकारलं आणि कमीत कमी वेळामध्ये अतिशय चांगलं पुस्तक देण्याचं काम त्यांनी आज केलं आहे. मी त्यांचेही आभार मानते. पुस्तकासाठी संपादन सहाय्य करणारा डॉक्टर अलका रानडे, बोलकं मुखपृष्ठ करणारे संतोष घोंगडे यांच्याविषयी कृतज्ञता. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्या मित्रमैत्रिणी, माझे सासर माहेरची कुटुंबीय, सगळ्यांना इतकी उत्सुकता होती की ते या दिवसाची वाट बघत होते की कधी पुस्तक येते. आणि ती सगळी मंडळी माझ्या प्रतिभाताईंच्या पहिल्या भेटीपासून आजपर्यंत माझ्याबरोबर आहेत. सगळ्या माझ्या स्नेहपरिवाराचे, तुम्हा सर्व रसिकांचे आभार मानते आणि थांबते. अनिरुद्ध, कमी बोलायचं ठरवलं तरी प्रतिभाताईंविषयी बोलताना राहवलं नाही रे, पण तू आता पुढची सूत्र घे. दीपालीताई, तुम्ही म्हणलात ते अगदी खरं आहे की 3 वर्ष तुमची ह्या पुस्तकाच्या साधनेसाठी गेली. आणि बऱ्याच वेळेला ना माणसं सांगताना उगीच असं सांगतात की खूप अप्स अँड डाऊन्समधून मी हे तयार वगैरे केलं आहे. पण मी ताईंना बघितले, त्यात कायम आनंदात असायच्या या पुस्तकाचं काम जेव्हा जेव्हा चालेल. कधीही त्या डाऊन नव्हत्या. म्हणजे प्रतिभाताईंचा पैस आणि परिसस्पर्श ताईंना झाला, त्याच्यामुळे त्यांना कायम तो पुस्तक करण्याचा जो ध्यास लागला होता. 3 वर्ष त्या अतिशय आनंदात होत्या. आणि मला खात्री आता इथून पुढे त्यांना शुभेच्छा आपण सगळे देतोच आहोत की आता जो लेखन प्रवास सुरू झाला आहे तो आता थांबणारा नाही. 1 से 1 पुस्तक आता त्यांच्या हातून येतील. ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या प्रवासासाठी. आणि आता ज्या कारणासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत, आपण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी जमलेलो आहोत, तर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती की आपण पैस प्रतिभेचा मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी या पुस्तकाचं प्रकाशन आता करूया. मी आता खूपच ताई म्हणत होत्या की 3 विदुषींबरोबर मी इथे बसले आहे. मला त्याच्यापेक्षा भारी वाटलं आहे, कारण प्रकाशन समारंभामध्ये मला सामील करून घेतलं, हा सूत्रसंचालकासाठी खूप मोठा सन्मान आहे. धन्यवाद. या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याची घोषणा उमाताई आपण करावी तशी मी आपणाला विनंती करतो. मी स्वतःला सुदैवी समजते की प्रतिभा रानडेंच्यावर लिहिलेलं, आणखीन दीपालीने लिहिलेलं या पुस्तकाचं प्रकाशन करायचं भाग्य मला मिळालं. हे पुस्तक प्रकाशित झालं असं मी जाहीर करते आणि बाहेर विक्रीला ठेवलेलं असेलच तेव्हा सगळ्यांनी घेऊन जावं हे मीच सांगते. आवाहनाचा भाग सूत्रसंचालकाकडे, आज्ञेचा भाग अध्यक्षांकडे. त्यांनी सांगितलं पुस्तक घेऊन जायचं. आता एकाच्याही हातात नाही दिसलं तर अवघड आहे, त्याच्यामुळे घेऊन जायचंच आहे. तब्बल 442 पानी हा ग्रंथ आहे आणि 12 रंगीत पानं आहेत त्याच्यामध्ये. आणि पुस्तकाची मूळ किंमत आहे ₹700. मात्र आज प्रकाशन ज्या दिवशी होतं आहे त्या सोहळ्यानिमित्त सवलतीच्या दरात ₹500 हे पुस्तक आपणा सर्वांनासाठी उपलब्ध आहे. स्टेजच्या मागच्या बाजूला जिथे स्टॉल लावलेला आहे पुस्तक विक्रीचा, तिथे हे पुस्तक आपणासाठी उपलब्ध आहे. आपली कॉपी तर घ्यायचीच आहे, पण अध्यक्षांच्या शब्दाचा मान आणि एक अतिशय देखणं पुस्तक आपल्या संग्रही असावं म्हणून आपल्या मित्रवर्यांसाठी, स्नेहीजनांसाठी आणि ज्यांना पुस्तक भेट आवडते अशा सर्वांसाठी आपण या पुस्तकाच्या कॉपीज आधीतून जाताना घेऊन जायच्या आहेत. यानंतर आपण पुढे जाऊया आणि
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने ज्या 2 विदुषी प्रतिभाताईंच्या शेजारी बसलेल्या आहेत त्यांना ऐकूया. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुचेता परांजपे यांना मी इथं आमंत्रित करणारे. तत्पूर्वी पुन्हा एकदा इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा अल्पाक्षरी परिचय करून देण्याचा एक प्रयत्न. सुचेताताई SSCला मेरिट लिस्टमध्ये, त्याचबरोबर 2 गोल्ड मेडल्स, 9 पुरस्कार आणि नॅशनल ओपन मेरिट स्कॉलरशिपच्या मानकरी. तरीही त्यांनी आर्ट्स म्हणजे कला शाखा निवडली कारण संस्कृत शिकायचं आणि शिकवायचं हे त्यांच्या आयुष्याचं मुख्य ध्येय. BA आणि MAला युनिव्हर्सिटी टॉपर, वेदविद्या अभ्यासात PhD, संस्कृत आणि भारतीय विद्या या विषयांच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये प्राध्यापक, भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये महाभारताच्या प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये इन्फोसिस फेलोशिप त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे. लेप्झिग युनिव्हर्सिटी जर्मनी, मी जर बरोबर उच्चारत असेल तर, कारण जिथे त्या शिकवून आल्या त्याची नावही वाचता येत नाही तितकं अवघड आहे. लेप्झिग युनिव्हर्सिटी जर्मनी आणि मॅकलेस्टर कॉलेज सेंट पॉल USA इथं त्यांनी संस्कृत शिकवलेलं आहे. शिकागोमध्ये असोसिएटेड कॉलेजेस ऑफ मिडवेस्टसाठी इंडिया डिरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आकाशवाणी आणि इतर अनेक समाज माध्यमांवर संस्कृत, भारतीय विद्या आणि वेदविद्या या विषयांवर व्याख्यानं झालेली आहेत. अनेकविध शोध निबंध आणि लेख लिहिले आहेत. 2 पुस्तकांचं संपादन आणि 3 पुस्तकांचं लेखन ताईंनी केलेलं आहे. आणि त्यांना या कारकिर्दीत अर्थातच आजवर अनेक पुरस्कार आणि पारितोषिकं मिळाली आहेत. पण त्या सर्वात त्यांना जो मूल्यवान वाटतो तो पुरस्कार म्हणजे त्यांना फर्ग्युसन कॉलेजचं मानद सभासद होता आलेलं आहे. आणि त्यांच्या स्वभावात एक विशेष विनम्रपणा, अर्थातच संस्कृत, वेदविद्या आणि भारतीय विद्या यांचा अभ्यास केल्यानंतर तो आला नसता तरच नवल. त्या नेहमी असं म्हणतात की जे काही आजपर्यंत मला प्राप्त झालेलं आहे ते केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळंच प्राप्त झालेलं आहे. सुचेताताई, मी आपणाला विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्यानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रतिभाताई, उमाताई आणि सगळ्यांनाच नमस्कार. माझं मनोगत सुरू करायच्या आधी मी एक तक्रार केली तर चालेल? माझ्या नावाच्या आधी प्रमुख आणि पाहुण्या या दोन्ही शब्दांना माझं ऑब्जेक्शन आहे. एक तर मी या समारंभाची प्रमुख म्हणजे उत्सव मूर्ती नाही, अक्षरशः दीपालीच्या प्रेमामुळे आणि उमाताई आणि मुख्य म्हणजे प्रतिभाताईंच्या आदरापोटी मी इथे आली आहे. आणि मला वाटतं मी या कार्यक्रमात पाहुणी पण नाही आहे, तेव्हा तेवढं एक माझं ऑब्जेक्शन आहे. बाकी सगळा छान चालला आहे कार्यक्रम हा. इथे मला जेव्हा म्हणजे प्रतिभाताईंच्याबद्दल दीपाली जेव्हा लिहित होती तेव्हा त्याची मी मध्ये मध्ये साक्षीदार होतच होते. मला माहिती आहे त्यांनी किती कष्ट घेतले, तिने किती कष्ट घेतले. दीपालीला मी ए म्हणणार आहे प्रेमापोटी, कारण तर याच्यात सगळ्यात मला जाणवलेली गोष्ट अशी की या पुस्तकाचं नाव ते मला वाटतं तुम्ही सुचवलं का कोणीतरी, अनुराधा जोशींनी सुचवलं असं कळलं मला. आणि मग एक संशोधकाचा स्वभाव की पैस म्हणजे काय. हां, आता आपल्याला तर ज्ञानेश्वरीमुळे पैस हा शब्द वेगळ्या अर्थाने माहिती आहे. पैस म्हणजे मोकळी जागा. आणि पैस या शब्दाला म्हणजे दीपालीनी खरोखर प्रतिभाताईंचं जे मनमोकळ्या, ते नाव छान दिलं आहे, मनमोकळ्या गप्पा, नुसत्या ऐसपैस गप्पा नाही, मनमोकळ्या आहेत. आणि ती आत्ता जरी प्रतिभाताई असं म्हणत असली तरी घरात ती त्यांना अगं मावशी अशीच हाक मारते. आणि ते अगदी हृदय असं नातं असल्यामुळे त्यांचं बोलणं हे फार वेगळ्या लेवलवर झालेलं आहे. आणखीन एक मला मी विसरेन म्हणून मध्येच बोलते, मला मुकुंद दातारांचं विशेष कौतुक वाटतं. कारण पहा, आत्तासुद्धा ते बॅकस्टेजलाच आहेत, कुठे समोर बसलेलेच नाही आहेत. पण म्हणजे त्यांनी दीपालीला किती सहकार्य करावं याला काही म्हणजे मला कुठल्याच बाईचा नवरा एवढा चांगला नसतो असं मला तरी वाटतं. एनिवे, जोक सपाट, पण त्यांच्या इतर सगळ्या गुणांबरोबर आज त्यांचं संगीतातलं ज्ञान किंवा चित्र काढली ते ज्ञान मला अजिबात कल्पना नव्हती. आणि स्वतःबद्दल बोलण्याचा त्यांचा अजिबात स्वभावसुद्धा नाही. आणि म्हणून मला विशेष, ते कुठे आहेत त्यांना सांग की मी बरं बोलले त्यांच्याबद्दल.
तर पैसचा अर्थ मनमोकळ्या गप्पा असा होतो. आणि मग नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून वगैरे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याला पैस म्हणतो. मग मला असं वाटलं कदाचित दीपालीचा हा जो प्रवास आहे त्याच्यासाठी प्रतिभाताई हा तिचा पैसच आहेत आणि त्यांच्या आधारानेच ती आता पुढे जाणार आहे. आणि म्हणून कदाचित तिने पैस प्रतिभेचा असं नाव, समर्पक नाव दिलं असावं असंही मला वाटतं. प्रतिभाताईंचं नाव म्हणजे जसं पुस्तकाच्या नावाबद्दल मी बोलले तसं मला प्रतिभाताईंच्या आईवडिलांचं विशेष कौतुक वाटतं की किती दूरदृष्टी असावी एखाद्या आईवडिलांना. आपल्या छोट्या जन्मलेल्या मुलीला प्रतिभा नाव ठेवावं हे त्यांना ज्या क्षणी सुचलं त्याच क्षणी माझ्या मते प्रतिभाताईंचं पुढचं सगळं उज्ज्वल भविष्य लिहिलं गेलेलं होतं. आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यात म्हणजे दीपालीच्या पुस्तकात ते येणारच आहे, पण आईचा आणि वडिलांचा वाटा खूप मोठा आहे. त्यांच्या वडिलांचं नाव ग.रम. भिडे असं होतं आणि ह्याच नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे की इतके चिडायचे ते की लोक त्यांना गरम भिडे असं म्हणायचे. ते म्हणजे पण प्रतिभाताईंच्या स्वभावात ते काही आलं नाही आहे. त्यांनी फक्त आईवडिलांचे चांगले गुण घेतले हे मला एक अगदी विशेष वाटतं. बाय द वे, एक अत्यंत अभिमानाची गोष्ट, आम्ही आमचं जे काही जुनं घर होतं ते विकून जेव्हा नवीन घर घ्यायचं ठरवलं तेव्हा घरं बघत होतो आणि एक घर मला अतिशय आवडलं कारण त्या घरात 9व्या मजल्यावर प्रतिभा रानडे राहतात असं कळलं. आणि आता मी त्यांची शेजारीण पण आहे आणि त्यामुळे माझे आठवड्यातलं 1.5-2 तास तरी त्यांच्याकडे जातातच जातात. खूप मागची गोष्ट आहे, झाली 15 वर्ष वगैरे. माझी स्मृती प्रतिभाताईंनी एवढी चांगली नाही आहे त्यामुळे त्यानं मी आपलं 15-20 वर्ष म्हणते. एक काहीतरी मीटिंग होती, सगळ्या बायका जमल्या होत्या आणि त्याच्यात मी पण होते. शेजारी अशाच कोणी कोणी बसल्या होत्या, सगळ्या ओळखीच्या नव्हत्या, मुख्य आपापली ओळख करून देत होत्या. मी अमुक, मी तमुक, मी तमुक. त्यांनी एकाने ओळख करून दिली, मी प्रतिभा रानडे. तर मला अरे असं झालं. तर त्या म्हणाल्या असं का म्हणत्या? म्हटलं मला ना ह्याच नावाच्या एक लेखिका माहिती. म्हणजे क्षमा मागायला सुद्धा माझ्याकडे आता शब्द नाही आहेत. पण मी त्यांना पाहिलं नव्हतं कारण त्या मुंबईच्या. बरं, ज्या काळात मी त्यांचं वाङ्मय वाचत होते त्या काळात हे टी व्ही किंवा काय आणि व्हिडिओ क्लिप्स, व्हॉट्सॲप काही नव्हतं. त्यामुळे पुस्तकावर त्यांचे चित्र पाहिलेलं होतं. त्यांचं अबोलीची भाषा या पुस्तकावर ब्लडवर छापलेलं फोटोग्राफ हा माझा एक आवडता त्यांचा फोटोग्राफ आहे. आणि मला आठवतं मी जेव्हा त्यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली त्यांनी मला विचारलं नाव काय देऊ? म्हटलं अबोलीची भाषा. मग दुसरं काही याला नावच मला सुचत नाही. तेव्हा इतक्या साध्या प्रतिभाताई आणि त्या कुठल्या कुठल्या उत्तुंग विषयांवर लिहितात हे आपण बघतोच. पण आता दीपाली म्हणाली तसं मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही कारण मला दीपालीबद्दलही बोलायचं आहे. आणि तुम्ही पुस्तक वाचलंत, तुम्हाला ॲज इट इज प्रतिभाताई माहीत आहेत. पण दीपालीच्या पुस्तकाचा मला वाटलेला विशेष आणि तो असा की पुस्तकाची शैली अतिशय सुंदर आहे, सोपी आहे आणि चटकन तुम्हाला आत्ता आलात. तुमच्याबद्दल मी किती छान बोलले. आणि मुख्य म्हणजे संवादात्मक आहे. आणि संवाद असला की जो एक या हृदयीचे त्या हृदयी वगैरे आपण एरवी सर्रास म्हणतो तो सगळा भाग या पुस्तकात आलाय. आणि प्रतिभाताई पण खुल्ल्या आहेत. बोलताना कुठेही हातचं राखून ठेवलेलं नाही. मला माहिती नाही तुम्ही नंतर हे वापरणार आहात का, पण मला बोलायचा मोह होतो की श्रीयुत रानड्यांनी त्या भयंकर तेव्हा खूप प्रमाणात लिखाण करत होत्या, त्यांनी एक कविता केली आणि ती कविता किती छान आहे बघा. ती सुद्धा प्रतिभाताईंनी सांगितली आणि दीपालींनी ते घातली आहे पुस्तकात की श्रीयुत रानडे त्यांना म्हणाले, एक होती ऊ, तिने केला कू, कू म्हणजे इंग्लिशमधला कू, लिहू कशी पटापटा, छापू कुठे मटामटा. म्हणजे मला ही कविता ऐकल्यावर
त्यांचंही नाव मुकुंद होतं. फिरोज रानडे हे त्यांनी घेतलेलं पेन नेम होतं. तर फिरोज रानडे आणि प्रतिभाताई यांच्यातलं नातं कसं असेल हे अगदी स्पष्ट कळतं. 1, 2, 4 संदर्भातच आपल्याला कळतं. आणि हे सगळं दीपालीनी अगदी ॲब्सॉर्ब केलं आहे. स्पंज असतो ना, तसं तिने सगळं ते ॲब्सॉर्ब केलेलं आहे. मला दीपालीचं आणखीन एक कौतुक असं वाटतं की तिच्या कविता वाचनाबद्दल, अभिवाचनाबद्दल मी ऐकतेच आहे नेहमी, पण एवढी मोठी कादंबरी लिहिणं ही चेष्टा नाही आहे. अगदी स्पष्ट सांगते, मी कित्येक पुस्तकं लिहायला घेतली आणि साधारण 2-2.5 प्रकरणं झाल्यावर राहू दे आता आपण नंतर बघूया असं केलेलं आहे. पण संस्कृतमधले लोक नेहमी म्हणतात की एखादं काम करायचं असेल तर त्याला बैठक लागते आणि ही बैठक हिच्याकडे आहे. प्रतिभा तर साक्षात हिच्या घरी प्राणीच भरतीये आता असं म्हणायलाही हरकत नाही. त्यामुळे हिचं पुस्तक अतिशय उत्तम झालंय, तुम्ही जरूर वाचा. आणि त्याच वेळेला मला उमाताईंबद्दल सुद्धा आदराने काही बोलावंसं वाटतं. त्यांचं संवादू अनुवादू हे आत्मचरित्र अप्रतिम आहे. म्हणजे त्यांची आणि माझी वैयक्तिक ओळख आयुष्यात जरा उशिरा झाली याचं मला इतकी हळहळ वाटते उमाताई की काय सांगू तुम्हाला. आणि आज ह्या तिघी जणी, प्रतिभाताई गेली 50 वर्ष लिहित आहेत, उमाताईंनी किती कादंबऱ्यांचा अनुवाद केला, पण त्याच वेळेला केतकर वहिनींसारखं पुस्तकसुद्धा उमाताईंचं आहे हे विसरून चालणार नाही. तेवढं एक पुस्तक तुम्ही लिहिलं असतात ना तरी मी तुमच्यावर फिदा झालेली आहे असं सांगायला हरकत नाही. आणि हिचं तर हे पहिलंच पुस्तक इतकं सुंदर आहे. मग मला असं वाटलं की लेखिकांच्या या त्रिवेणी संगमात ह्या तिघी लेखिका आणि मी फक्त बोलिका, मला बोलण्यापलीकडे काही येत नाही, पण तिघींबद्दल मनापासून कौतुक करावं असं वाटतं. प्रतिभाताईंचं कौतुक नाही, मी त्यांना नमस्कार करते. आणि खरोखर माझं भाग्य आहे की आजच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं, तुमच्याशी सुद्धा संवाद साधता आला. आणि यातून मुख्य म्हणजे तुला शुभाशीर्वाद आणि भरपूर शुभेच्छा देते. आणि कोण तुझ्याशी केव्हा ऐसपाईस गप्पा मारायला येईल तेव्हा आमची आठवण काढ. नमस्कार. धन्यवाद सुचेताताई. अतिशय मोजक्या शब्दात अतिशय समर्पक असा आशय सुचेताताईंनी इथे मांडला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी इथे बसलेल्या अनेकांची अडचण केली मुकुंदातारांचं उदाहरण देऊन की आता घरी जाऊन प्रत्येकाच्या वागण्याची मूल्यमापनं होणार आहेत. त्या तयारीने सगळ्यांनी आपापल्या घरी जावं. यानंतर मी अत्यंत विनम्रतेने आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर उमाताई कुलकर्णी यांचा परिचय आपणाला करून देतो. आर्ट अँड पेंटिंगमध्ये MA आणि द्रविड देवालये या विषयात PhD. आत्ताच सुचेताताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे केतकर वहिनी हे पुस्तक, संवादू अनुवादू ह्या त्यांच्या आत्मकथनाला तब्बल 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आत्ता अनुवादाचा पण विषय निघाला की त्यांनी कित्येक पुस्तकां, माझ्याकडे नोंद 56 पुस्तकांचा अनुवाद केलेला आहे उमाताईंनी. आणि त्यातली 2 अजून प्रकाशनाधीन आहेत, म्हणजे टोटल ती आता 58 होणार आहेत. यात कथा, कादंबरी, नाटकं, बालनाटक, आत्मचरित्र, कविता, वैचारिक लेखनाचा समावेश आहे. आणि 50पेक्षा जास्त कवितांचे अनुवाद विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. आणि उमाताईंनी अनुवादित केलेल्या लेखकांची नावं मी जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला त्यांच्या कामाची महती समजून येईल. डॉक्टर शिवराम कारंत, डॉक्टर SL भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कर्नाड, UR अनंतमूर्ती, त्रिवेणी, फकीर महम्मद कटपाडी, माधव कुलकर्णी इत्यादी इत्यादी. माध्यम लेखनासाठी सुद्धा उमाताईंचा खूप सहभाग आहे. ETVसाठी, पुणे रेडिओसाठी आणि चक्क लघुपट, चित्रपटांचा पटकथा संवाद असेल. पाहिजे जातीचे हा जो नुकताच आलेला चित्रपट आहे त्यासाठी त्यांनी पटकथा संवाद आणि गीतलेखन केलेलं आहे. मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी संवाद लेखन केलेलं आहे. असाही त्यांचा माध्यमात लेखन सहभाग आहे. आळवाज नुडीसिरी विरासत पुरस्कार, श्रीमती उर्मिला मिश्रा राष्ट्रीय साहित्य सर्जक सन्मान
अटल बिहारी वाजपेयींच्या देणगीतून देण्यात येणारा हा त्यांच्या बहिणीच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार उमाताईंना मिळालेला आहे. ABP माझाचा कृतज्ञता सन्मान पुरस्कार उमाताईंना मिळालेला आहे. माध्यम लेखनासाठी मटा सन्मान, सोनियाचा उंबरासाठी, मंथनसाठी नामांकन, याशिवाय उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र इथे अनेक गावांमध्ये त्यांची व्याख्यानं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये उमाताईंचा सहभाग आहे. एकूण 31 पुरस्कारांनी उमाताई सन्मानित आहेत. त्यापैकी महत्त्वाचे मी नमूद करतो: केंद्र साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 1990, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष पुरस्कार, मोडक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारचा लक्ष्मण शास्त्री पुरस्कार, दुर्गा भागवत पुरस्कार, GA कुलकर्णी पुरस्कार, कुर्वेशू भाषा भारती विशेष सन्मान, असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत. आणि यावर्षी 2023 साली पुणे, डोंबिवली आणि बडोदे इथे त्यांनी एकल चित्र प्रदर्शनं भरवलेली आहेत. सोलो एक्झिबिशन्स उमाताईंची झालेली आहेत. मी उमाताईंना विनम्रपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रतिभा रानडेंच्या संदर्भात एका स्टेजवर बसायला वगैरे मिळेल याचं मला फार मला जरा कौतुक वगैरे वाटतं म्हटलं तरी तुम्हाला समजू शकेल. कारण असा योग येणं जरासा म्हणजे माझ्यासारख्याच्या अनुवादिकेच्या दृष्टीने जरा कठीण गोष्टी असतात. पण दीपालीने तो योग घडवून आणलेला आहे. आणखीन त्यात आमच्या शेजारी सुचेता परांजपे, मग काय विचारतं. असं एकूण खरं सांगायचं की नाही ह्याच्यात सुचेता ते म्हणाले ते अगदी खरं आहे. हे तर प्रमुख पाहुणे, अध्यक्ष वगैरे काही प्रश्नच नाही आहे. हे सगळेच आपण एका आनंदाने इथं जमलेलो आहोत. सगळ्यात शेवटी जे माणूस बोलतो ना त्याची नेहमी जी पंचायत होते ती माझी झालेली आहे. कारण सगळ्यांचं सगळं चांगलं बोलून झालेलं आहे. त्यामुळे आता माझी पंचायत अशी आहे की आता काय बोलणार असं. तरीही मी घड्याळा कारण आपल्याला पुढं त्या दोघांच्या गप्पा पण ऐकायच्या आहेत. म्हणजे असं माझं मध्ये सँडविच झालेलं आहे. तर म्हणून मी फार लवकर माझं आटपणार आहे 10 मिनिटात, 10 ते 15 मिनिटांना. सगळ्याचे ते सगळ्यांनी दीपालीने पण सांगितलं की हे ऐस पैस गप्पा दुर्गाबाईंशी इथून या सगळ्याची सुरुवात झाली. मी खूप पूर्वी म्हणजे जे पुस्तक नवीन आलं तेव्हा मी वाचलेलं होतं आणि आता या संदर्भात मी पुन्हा एकदा वाचायला घेतलं तर मला तिथं असं दिवाळीच वाटली. म्हणजे काही फटाके वाजत होते, काही त्याच्याबरोबर भुईनळ्या उडवत होत्या, कुणाच्या तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्याच्यानंतर मधून ह्यांची भुईचक्र पण फिरत होती, फुलवाज्या पण फिरत होत्या. म्हणजे दिवाळी एकदम सुंदर चाललेली होती. आणि गप मला बोलू दे नंतर. तर अशा पद्धतीने म्हणजे त्याच्यातून मी सगळे केले. आणि तेव्हा मला मी आता ज्या दिवाळी रंगीत करून टाकणाऱ्या जे काही फुलबाजा, आणखीन भुईचक्र, हे भुईनळ्या वगैरे हे सगळं जे होतं तर त्याचा आनंद म्हटलं आता ह्या दिवाळीत आपण घ्यायला पाहिजे. आणखीन मला दीपालीने जरा ते पुस्तक लवकर आणून दिलं त्यामुळे मला त्याचा आस्वाद घेता आला. म्हणून मी प्रकाशनाच्याच वेळेला मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ते की चांगलं झालंय. नाहीतर तुम्हाला वाटेल की आत्ता पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ही बाई काय सांगते. पण खरोखर हे पुस्तक या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतंय. दीपाली आणखीन मुकुंद ह्या दोघांचं ओळख झालेली आहे ती पण मला इथं सांगायला पाहिजे. त्यांनी जी त्यांची संस्था सांगितली त्या संस्थेच्या तर्फे ते काही कार्यक्रम जे करतात त्याच्यात एकामध्ये त्यांनी मला निमंत्रित केलेलं होतं आणि त्याच्या पाठोपाठ त्याच वेळेला सुचेताताईंचं पण व्याख्यान होतं. आणि अशा रीतीने आमची तेव्हापासूनची ओळख आहे. आणखीन पण आजचं हे चित्र हा जरासा वेगळाच सरप्राईज आहे. म्हणजे त्याच्याही विषयी मी जरा सुरुवातीलाच माझ्या भावना व्यक्त करते. पुस्तकाविषयी मी बोलायला पाहिजे आहे थोडंसं. तर हे पुस्तक जे काय आहे की नाही मला याच्यात आणखीन एक त्याच्या आधी आणि एक बोलून घेते. मला प्रतिभाताईंची आणि माझी ओळख हे तर मला सांगायलाच पाहिजे. आमच्या तिघींची म्हणजे वीणा गवाणकर आणि आमच्या दोघींची अशी एक मुलाखत ह्याने आनंद नाडकर्णीने घेतलेली होती. त्याच्या आधी मला म्हणजे प्रतिभाताईंचा एक मोठेपणा आहे की तो स्वभावाचा तुमच्यापैकी पण खूप जणांना अनुभव आला असेल. त्यांना जिथं एक आस्था वाटते तिथं ते आपणहून येऊन ओळख पण करून घेतात. तशी माझी त्यांची ओळख एक झालेली होती पण त्याला काही मी फार ओळख म्हणणार नाही. पण त्या मुलाखतीच्या वेळेला मला त्यांचं
कळत गेलं आणि त्यात हे कळालं की ही बाई फक्त अभ्यासू नाही आहे. ह्या बाईने प्रचंड जग बघितलेलं आहे, जे मराठी साहित्य विश्वाच्या दृष्टीने खूप आपण संकुचित याच्यामध्ये बागडत असतो. त्यावेळेला त्यांनी एवढाच आहे आणि तिथले सगळे त्यांनी ते अनुभव घेतलेले आहेत, सगळे घेतलेले आहेत. तिथून मग माझ्या लक्षात आलं आणि मग जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्या गप्पांमधनं इतक्या म्हणजे रोमांचित आपण व्हावं अशा पद्धतीचं, म्हणजे सरहद गांधी भेटले अशी ती एक घटना सांगतात किंवा ते म्हणजे आपल्याला असं म्हणजे हे अरे ही माणसं, या माणसांना प्रत्यक्ष या भेटल्या किंवा रशियामधले काही अनुभव त्या फार रंगून सांगतात. ते हिने लिहिलं असेल त्यामुळे ती मी गुपित फोडणार नाही, ते तुम्ही नंतर बघ. पण फार म्हणजे अशा काही घटना त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं तोंडून ऐकताना आपल्याला खरोखर इतकं रोमांचित व्हायला मला तरी झालं, कारण कदाचित मी घर बशील अनुवादिका असल्यामुळे असेल कदाचित. पण हे जे काही त्यांच्या ते प्रत्यक्ष हा अनुभव आणि त्यांच्या लेखनातून तो दिसतो आपल्याला. त्यामुळे आणि मला इथंच दीपालीचं आणखीन एका बाबतीत कौतुक याच संदर्भात मला सांगायला पाहिजे. तिच्या लेखनाविषयी आता सुचेताताईंनी सांगितलं. मी प्रतिभा त्यांच्याकडे जाऊन आले आणि त्यांच्या घराचं वर्णन जेव्हा दीपाली करते एक्झॅक्टली म्हणजे इतकं त्यांनी सुंदर ते वर्णन केलेलं आहे की म्हणजे मी म्हटलं की अरे हो मी पण जाऊन आले, मला पण एक्झॅक्टली हेच म्हणजे लेखनाचं जे एक वैशिष्ट्य असतं ना की जो तुमचा अनुभव असतो तो वैश्विक करणं जो भाग आहे तो तिथं माझ्या लक्षात आलं की हे सगळं लेखन या पद्धतीचं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याचे सरळ फोटो वगैरे मी आत्ता बघितले, पण त्यावेळेला मी त्याची प्रस्तावना बघितली आणि ती प्रस्तावना जी काय बघितली ना ती बघितल्यावरच मी जरासं हे झाले, गार झाले. म्हणजे या गप्पा कशा कशा विषयावर झालेल्या आहेत. एक मला दीपालीच्या दृष्टिकोनाविषयी तिने जे सांगितलं ना तिथला मला तिचा एक दृष्टिकोन मला माझ्या जवळचा वाटला. स्त्रीविषयीची प्रतिभाताईंची जी भूमिका आहे त्याच्याविषयी तिने लिहिलेलं आहे की स्त्री प्रश्नांकडे बघायचं असेल तर त्याच्यासाठी पुरुषांच्या प्रश्नाकडे पण बघावं लागेल, पुरुषांच्या मानसिकतेकडे बघावं लागेल, तर आपल्याला स्त्रीचा प्रश्न पूर्णपणे समजू शकतोय. हे प्रतिभाताईंचं जे विचार जे आहेत ते दीपालीला भिडले. मी म्हटलं की हां या लाईनीवर पुस्तक असेल तर मी वाचेन. कारण हा विषय काय आहे, हा सगळ्या अंगाने बघायचा विषय आहे. दुसरा एक मला विषय असा वाटतं की धर्म हा जो विषय घेतलेला आहे, आज धर्म या विषयावर तोंड उघडलं की फट म्हणता टिंब हत्या होऊ शकते, म्हणून मी त्याच्याविषयी इतकी संवेदनाशील आहोत आपण ते सगळे त्या बाबतीत. त्याच्या 3 प्रकरणं केलेली आहेत आणि ते इतके माझ्याकडे आता ते टिपण नाही आहे. हां सांगते तुम्हाला. म्हणजे एक आहे ना धर्म, संस्कृती आणि मानवी जीवन. दुसरं आहे ते धर्म, देश, राष्ट्र आणि जागतिकीकरण. म्हणजे व्याप्ती बघा हां, फक्त धर्माकडे बघायची. आणि धर्म, स्त्रिया आणि आधुनिकता. म्हणजे कुठला अँगल राहिला धर्माकडे बघायचा असाच आपल्याला उलट विचार करावा लागेल. आणि म्हणजे तू म्हटलीस ना ह्याच्यात त्रुटी काय आहे, तर मला असलं काहीतरी काम करत बसावं लागेल. पण इतक्या विविध अंगाने म्हणजे प्रतिभाताईंच्याकडे हे मटेरियल आहे याचा आधी शोध घेणं आणि त्यांना त्या विषयावर बोलतं करणं आणि हे सगळं मिळून मटेरियल आपल्यासाठी एवढे करोनाचा काळ चांगला गेला असेल तिचा त्या प्रकारामध्ये, पण त्या सगळ्या प्रकारामध्ये हे आपल्यासाठी तिने जे काय आणून दिलं आहे तर त्याचा आपण फायदा नाही करून घेतला तर आपण करंट आहे, बाकीचं त्यांचा कोणाचा काही बिघडणार नाही. पण म्हणजे दुसरं मला असं वाटतं की या पद्धतीची या पुस्तकाचं आणि एक असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तपशील मी खूप सांगू शकते पण मला पुढची मुलाखत आपल्याला ऐकायची आहे म्हणून मी थोडक्यात सांगते. याच्यामध्ये प्रतिभाताईंचा साहित्यिक जीवनपट पण जो दिला ना ते फार चांगलं केलं. कारण कसं असतं की एक म्हणजे मला असं सारखं वाटतं आणि हे एकंदरच पुस्तकाच्या बाबतीत असं वाटतंय, मी बऱ्याच क्रिएटिव्ह लेखकांच्या संपर्कात आलेली आहे, त्यावेळेला असं लक्षात येतं की त्यांचं ते एक विशिष्ट पुस्तक जे असतं ना ते त्या वेळेचा फोटोग्राफ असतो आणि त्याच्या पलीकडे आणि अलीकडे तो लेखक खूप असतो. त्या पुस्तकासाठी त्यांनी काहीतरी सिलेक्ट करून आपल्याला दिलेलं असतं. अशा गप्पांमधून
त्या पुस्तकांच्या मध्ये असलेला जो लेखक आहे तो सगळा आपल्यापर्यंत येऊन पोचतो आणि हा लेखकाचा सुद्धा प्रवास कसा कसा झालेला आहे हे कळायच्या दृष्टीने ते जे प्रकरण घेतलं ना ते फार चांगलं केलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलंच होतं की त्या काही लिहिणार नाहीत. त्यामुळे हे फार महत्त्वाचं कार्य तुझ्या हातून झालेलं आहे आणि हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं वाटतं. मला आणि एक असं वाटतं की ह्या पूर्ण साहित्य प्रवासात आपण आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या काळामध्ये प्रतिभाताई हे सगळं लिहित होत्या, स्वतः तिथं फिरत होत्या, लिहित होत्या, म्हणजे त्या जीवनाचा भाग म्हणून तिथे गेलेल्या होत्या. त्या काहीतरी ॲडव्हेंचर करायचं म्हणून सॅक पाठीवर टाकून एक महिनाभर फिरून आले आणि एक पुस्तक लिहून टाकलं असं केलेलं नाही आहे. त्यांनी जीवनाचा एक भाग म्हणून त्या गावात त्या गेल्या आहेत, त्या काबूलला राहिलेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेत आणि तिथले त्यांनी अनुभव घेतलेत. ते अनुभव घेताना सुद्धा त्यांनी सुद्धा माझी एक विचारधारा आहे, मला काहीतरी लिहायचं आहे, मला काहीतरी मांडायचं आहे आणि म्हणून मी त्या अनुभव घेते आणि लिहिते असं केलेलं नाही आहे. ते जगत गेल्या त्याच्यातून त्यांना जे काय काय आपल्याकडे आलं ते त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि ते आपल्यासाठी त्या काळात लिहिलेलं आहे. त्या काळात लिहिलेलं आहे हे जे आहे ना हे फार महत्त्वाचं आहे. कारण तो काळ कसा होता याच्यामध्ये दीपाली लिहिते, त्यांच्या नंतरच्या गप्पामध्ये पण येईल कदाचित. एक लेख काबूलमध्ये बसून लिहायचा आणि तो मराठीमध्ये प्रकाशित व्हायचा. हे आजच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने विचार करू नका. त्याच्यामध्ये ते खूप चांगले आले. ते तो लेख इथे पोचवायचा आणि मग इथं ते पोस्टात कोणीतरी येणारं भेटलं की त्यांच्याबरोबर ती पाकिटं द्यायची, मग ते इथं आल्यावर टाकणार, मग ते पोचणार. म्हणजे इतका लेख लिहिणं हा एक भाग आहे. आणि हा सगळा आपण जेव्हा त्यांची पुस्तकं वाचू ना त्यावेळेला आपल्याला हा प्रवास कुठं माहिती असते, म्हणजे कशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळं केलेलं आहे हे कळायच्या दृष्टीने मला वाटतं हे पुस्तकातला हा भाग फार महत्त्वाचा आहे. आणखीन दुसरं एक असं मला वाटतं काय, मला दीपालीने आणि त्या दोघींच्या गप्पामधनं एक व्यक्त झालेला एक फार महत्त्वाचा मुद्दा मला अगदी महत्त्वाचं वाटतंय. काय झालं आहे, प्रतिभाताईंनी खूप प्रकारचे साहित्य प्रकार हाताळलेले आहेत आणि जबाबदारीने हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे चरित्रलेखन आणि एक म्हणजे कादंबरी. तर या दोन्हीविषयी जेव्हा त्या दोघींचा संवाद होतो तर तेव्हा जेव्हा प्रतिभाताई सांगतात की कादंबरीकार जो असतो तो लिहिता लिहिता सुटतो जरा ह्याच्यात, आणि चरित्रकाराला तसं चालत नाही. त्याला ते बंधन आणि त्याला पुरावे आणि त्या सगळ्याच्या समोर ठेवून घेऊन त्याला ते सगळं करावं लागतं. हे भान प्रतिभाताईंना आहे, पण हे प्रतिभाताईंना भान आहे याचं भान दीपालीने आमच्यापर्यंत पोचवलं आहे आणि हे मला असं वाटतंय. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे पुस्तक जे आहे ना हे सर्वसामान्य वाचकाला तर त्याच्यातल्या वाचनीयतेचा उल्लेख त्यांनी केलेलाच आहे. मी सांगते कारण माझ्यासारखी मी जरा आळशी बाई आहे, पण ते पुस्तक एकदा हातात घेतलं की पूर्ण झाल्याशिवाय आपण ठेवत नाही, आपण गुंतत राहतो त्याच्याबरोबर. त्यामुळे शैली अतिशय छान संवाद केल्यासारखी, म्हणजे त्या दोघींचा संवाद आपण चोरून ऐकतोय त्या मध्येच घुसून ऐकतोय आपण असं वाटायला लागतंय. इतका तो सगळा संवाद झाला आहे. त्यामुळे आजच्या वाचकाला तर ते नक्की आनंद देईलच. साहित्याचा अभ्यासक जो आहे त्याला तो विशिष्ट काळ, ज्या काळामध्ये ह्या सगळ्यातून ते ही लेखिका कशी लिहित गेली हे फार वेगळं ज्ञान ह्याच्यातून एकीकडे ते साठवलं गेलेलं आहे. त्यामुळे तेही कळेल. सगळ्यात मला असं वाटतंय की आजच्या नवीन पिढीला हे पुस्तक वाचायला पाहिजे. आज ज्यांना लेखक व्हायचं आहे ना त्यांनी हे पुस्तक वाचावं. म्हणजे आज कसं होतं आहे माहिती आहे का, आपल्या मराठीमध्ये काही एक असा ट्रेंड हळूहळूमध्ये बलिष्ठ झालेला आहे की माझ्या अनुभवावर मी लिहून टाकणार, माझे अनुभव झाले की लिहून टाकणे. काय होतं आहे खरं त्यामुळे तुमचे त्या काळाचा एक फोटोग्राफ तर येतोय पण त्याची किंमत त्या फोटोग्राफवरतीच राहते. तो जुना होतो, काळ बदलत जातो. त्यामुळे हे लेखन करण्यासाठी जो अभ्यास आवश्यक आहे, म्हणजे दीपालीनेच सांगितलेलं होतं आणि ते पुस्तक वाचताना आपल्याला पण लक्षात येतं की प्रतिभा त्यांच्याबरोबर आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला 19वे शतक आपल्या पाठीशी असते, 20व्या शतकातून आपण सगळा प्रवास करतो आणि दीपालीने ते लिहिल्यामुळे आपल्याला 21वे शतक पण आपल्या समोर येते. म्हणजे आपल्या कुठल्या दृष्टीने ते पुस्तक वाचायला पाहिजे. आता एवढा फायदा करून देणारं पुस्तक आहे आणि मग मी म्हटलं घ्या म्हणून, तर काय माझं चुकलं काय तर मला असं या वेगवेगळ्या कारणावर असं वाटतं. आणखीन एक मला असं वाटतं आता आमच्या पिढीला सुद्धा
आमच्या पिढीला सुद्धा त्यांचं राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक मिळत नाही, हे मिळत नाही. तर प्रकाशकांना सुद्धा ह्याचा असा फायदा होऊ शकेल की यातली काही पुस्तकं जी आहेत ती बघून ही रिप्रिंट पण करा तुम्ही. कारण तुम्ही सांगा मराठीमध्ये राणी लक्ष्मीबाईवर चांगलं चरित्र कुठे येते? तर समजा त्यांनी एवढं हे करून ठेवलं असेल, त्याच्यामध्ये काही प्रसंग खूप छान आहेत. म्हणजे अमृता प्रीतम आणखीन यमराज यांच्याबरोबर ते प्रतिभाताई मुळात गोडच आहेत. ते प्रसंग ते इतक्या छान रंगवतात ना त्या सगळ्या. हे असे छोटे छोटे हे मी तुम्हाला माझ्या घड्याळाकडे बघत मी फार थोडं सांगते. तुम्ही पुस्तक बघितल्यावर तुम्हाला ह्याच्याहून खूप मिळेल. तर मला असं वाटतंय की हे 3 शतकांना कव्हर करणारं हे सगळं मिळून जे पुस्तक बनलेलं आहे, आकाराने जरा मोठं झालं आहे पण प्रकाशकांनी त्याची काही काळजी केलेली नाही आहे. त्यामुळे आपण पण काय त्या किमतीची काळजी करायचं कारण नाही. त्या दोघांनी एवढं काम केल्यावर आपलं फारच थोडं काम आपल्याकडे राहतं. तर अशा पद्धतीने हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचं मला असं वाटतं की याचं वेगळ्या प्रकारे स्वागत व्हायला पाहिजे. दुसरं एक मला असं वाटतं की ह्या निमित्ताने दीपालीच्या आधीचं जे काय आहे कविता, स्फुटलेखन, असं ते थोडं 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 असं चालत आहे, ज्याला एक बैठक मारून जे एक दमदार काम व्हायला पाहिजे, त्या दमदार कामाची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि साहित्याच्या इतिहासात शेवटी जी नोंद राहते हे आता तुम्ही जे काही वेगवेगळे कार्यक्रम करता त्या आजच्या लोकांच्यासाठी चांगले असतात, पण साहित्याच्या क्षेत्रात एक अशी नोंद व्हायची असेल दणदणीत, तर हे अशी पुस्तकं यायला पाहिजे. तर यासाठी मी दीपालीला शुभेच्छा देते. प्रकाशकांना तर माझ्याकडनं भरपूर शुभेच्छा आहेत. आणखीन या निमित्ताने प्रतिभाताईंच्या शेजारी बसायची मला संधी मिळाली, आणखीन तेही त्या दोघींच्या बरोबर. तर त्या पुढचं मला पण ऐकायचं आहे. आणि मला वाटतं की माझं सँडविच झालेलं असताना सुद्धा मी काहीतरी थोडं बरं बोललेली असणार. एवढं करून मी थांबते. खूप खूप धन्यवाद उमाताई. आपल्या बोलण्यातून सुद्धा आपल्यातला एक सिद्धहस्त अनुवादक डोकावत होता. साहित्याकडे कसं बघावं, कोणत्या पुस्तकातून काय घेण्यासारखं आहे, आपण इतक्या समर्पकरित्या हे मांडलं आणि पुस्तक का वाचावं याची अनेक कारणं आम्हाला दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण काही मान्यवरांचे सत्कार करणार आहोत ज्यांचा हातभार या पुस्तकाच्या सिद्धीला लागलेला आहे. आपण सर्वांमध्ये उपस्थित आहेत अनुराधाताई जोशी, ज्यांनी या पुस्तकाचं शीर्षक सुचवलेलं आहे पैस प्रतिभेचा. त्याबद्दल मी प्रतिभाताईंना विनंती करतो की आपण अनुराधाताईंचा सन्मान करावा. हा अगदीच कृतज्ञतेतून आणि प्रेमातून केलेला सन्मान आहे अनुराधाताई. जोरदार टाळ्या अनुराधाताईंसाठी, कारण पैस प्रतिभेचा हे शीर्षक त्यांनी या पुस्तकासाठी सुचवलं. मुद्रणपूर्व दुरुस्तीचा भार ज्यांनी सहज सांभाळला असे प्रसाद फाटक यांना विनंती की आपण कृपया व्यासपीठावर यावं. प्रतिभाताईंना विनंती की आपण त्यांचाही सन्मान करूया. विशेषतः इतिहासाचे संदर्भ तपासण्याचं अवघड काम प्रसाद फाटकांनी केलेलं आहे. आता प्रसादजी तुमची बारी आहे प्रतिभाताईंबरोबर एक पुस्तक करण्याची. त्यांनी बोलवलंय तुम्हाला. यानंतर दीपाली दातार यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लेखनाच्या वाटेवर मोलाचं मार्गदर्शन ज्यांनी केलं अशा काही गुरुतुल्य व्यक्ती इथे उपस्थित आहेत. मी उमाताईंना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करूया. श्रीयुत अरुण पाठक इथे उपस्थित आहेत. दीपालीताईंच्या बालवयात ज्यांनी वाचनाचे आणि लेखनाचे संस्कार केले असे श्रीयुत अरुण पाठक यांचा सन्मान उमाताईंनी करावा. हेमकिरण पत्की आमच्या सर्वांसाठी पत्की काका. कवितेतली दृष्टी दीपालीताईंना ज्यांनी दिली आणि अजूनही सतत प्रत्येक पावली ते मार्गदर्शन करत असतात. उमाताईंना विनंती की आपण पत्की काकांचाही सत्कार करूया.
आणि अनेक दर्जेदार संहितांचं लेखन आणि सादरीकरण ज्यांच्याबरोबर आणि एक सुंदरसं पुस्तक शारदीय मोरपिसे, स्वतः कवयित्री, लेखिका आणि साहित्याचा वारसा ज्यांच्यामध्ये आपणाला दिसतो, नासी फडक्यांच्या कन्या गीतांजलीताई जोशी, आपणाला विनंती की आपण कृपया व्यासपीठावर यावं. आणि नंतर ह्याच मुलाखत घेणार आहेत दीपालीताईंची आणि प्रतिभाताईंची, त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. उमाताईंना विनंती आपण त्यांचाही सत्कार करूया. महत्त्वाचा लक्षात आलंच असेल, आपल्याला माहिती आहे की दोरा दिसत नाही, हार दिसत असतो. तर आमचा अनिरुद्ध कधीही बोलावलं की लगेच येतो, अर्ध्या तासात तयारी करतो, पण छान सूत्रसंचालन करतो. अनिरुद्ध दडके, सोलापूरचंच कनेक्शन आहे पुन्हा माझं. हां, मी सुचेताताईंना विनंती करते अनिरुद्धचा सत्कार करावा. प्रेमाची भेट सगळ्यांना देते. माझ्या गुरु तुल्य व्यक्तींना कृतज्ञता भेट मी या निमित्तानं देऊ केली. आणि आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धाच्या समारोपाकडे जाऊया, कारण आपण सर्वांना प्रतिभाताईंशी आणि दीपालीताईंशी गप्पा मारायच्या आहेत. तत्पूर्वी व्यासपीठावरील उपस्थित आजच्या अध्यक्षा डॉक्टर उमाताई कुलकर्णी, आता त्यांनी अवघड केलं, प्रमुख पाहुणे असं म्हणणं अवघड झालं, आमच्या सर्वांच्या सुचेताताई परांजपे, आपणा सर्वांच्या लाडक्या प्रतिभाताई रानडे, डिम्पल पब्लिकेशनचे अशोकजी मुळे, दीपालीताई तुम्ही स्वतः, आणि व्यासपीठाच्या समोर अनेक मंडळी उपस्थित आहेत. काही मंडळी ज्यांना उपस्थित राहायचं होतं पण काही कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, अशी काही आमची स्नेहीजन मंडळी, थोर मंडळी. मी काही नावं घेणार आहे आणि काही जण आतल्यामध्ये उपस्थित आहेत, काही नाही आहेत. विशेषतः प्रतिभाताईंचे बंधू चारुदत्तजी भिडे, कवी आणि गझलकार प्रदीपजी निफाडकर, कविवर्य हेमंत जोगळेकर सर, संपादक ऋता बावडेकर, दीपाली चौधरी, लेखिका आणि मानसशास्त्रज्ञ डॉक्टर प्रतिभा देशपांडे, प्रभातचे संपादक श्रीनिवास वारुंजीकर, लोकमतचे राजेश हेनरे, श्रीकिशन काळे, मटाचे अभिजित थिटे, पालघरहून खास आलेले सोनोपंत दांडेकरांचे पुतणे लेखक सुधीर दांडेकर, आशुतोष जावडेकर, वीणाताई गवाणकर, मसापचे मिलिंदजी जोशी, असे बरीच मंडळी जी व्यासपीठाच्या समोर उपस्थित आहेतही आणि काहींनी शुभेच्छा संदेश पाठवलेले आहेत. त्या सर्वांचे आणि कार्यक्रमाकरता ज्यांनी हा उत्तम असा हॉल उपलब्ध करून दिला, ध्वनीची व्यवस्था केली, लाईटची व्यवस्था केली, व्हिडिओग्राफीची आणि फोटोग्राफीची ज्यांनी आम्हाला मोलाची मदत केली असा आमचा मित्र महेश लिमय आणि त्याची टीम, बॅकस्टेजची ज्यांनी सगळी जबाबदारी सांभाळली अशा सारिका, सुनिधी आणि मुग्धा, आणि आपण सर्व रसिकजन, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. सुरुवातीच्या प्रार्थनेसाठी अर्थातच श्रुती विश्वकर्मा मराठेंचा स्वर आणि अनुप कुलथेचं व्हायोलिन, आणि मुकुंददादा तुम्ही त्याच्यासाठी चाल बांधलीत, त्यामुळे तुमचेही विशेष आभार. अर्थात तुमचं खूपच कौतुक झालेलं आहे. तुमचं आजचा दिवस तुम्ही यामध्ये काही जणांचा जर अनवधानाने उल्लेख राहून गेला असेल तर त्यांच्याबद्दलही आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यानंतर आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे जाऊया. गीतांजलीताईंना विनंती की आपण आता प्रतिभाताई आणि दीपालीताईंशी संवाद साधूया, गप्पा मारूया. नमस्कार रसिक हो, ऐकू येते ना? इतका सुंदर कार्यक्रम झाला आतापर्यंतचा, आणि प्रत्येक भाषण अगदी मनाच्या शिंपल्यात जपून ठेवून घरी न्यावं असं झालं. फार सुंदर झालं. आणि पुस्तकाबद्दल आपण पुष्कळ ऐकलं. माझं भाग्य असं आहे की पुस्तकाचा विषय असलेल्या प्रतिभाताई आणि पुस्तक लिहिणारी दीपाली या दोघींशी संवाद साधण्याचं भाग्य मला मिळतंय. या पुस्तकाबद्दल मी काही बोलत नाही जास्ती, पण माझ्या मनात एक छोटीशी गंमत उमलली, ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करायची. दुर्गाबाई भागवत, प्रतिभाताई रानडे आणि दीपाली दातार या 3 वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या 3 लेखिका. म्हणजे एक रांगोळीचे ठिपके जसे असतात त्यातले हे 3 ठिपके. प्रतिभाताईंनी 1992 मध्ये नाही, कधी लिहिलं पुस्तक ऐसपैस गप्पा? 98 साली, हो 98 साली या पुस्तकाचं लेखन केलं. आणि ते पुस्तक
पुढील कित्येक वर्षानंतर दीपाली दातार ह्या जोमाच्या लेखिकेनी, नव्या तरुण लेखिकेनी हे पुस्तक वाचलं. इथंच न बघितलेल्या दुर्गाबाईंशी तिचं रेशमी नातं जुळलं. म्हणजे हे 2 ठिपके साधले गेले. आणि त्यानंतर दीपाली आणि प्रतिभाताईंची भेट झाली. ती कशी झाली ते आपण नंतर ऐकू. पण प्रतिभाताईंचं आणि दीपालीचं हे नवीन नातं साधलं गेलं आणि या तिन्ही स्त्रियांमध्ये एक सुंदर रांगोळी निर्माण झाली. किती सुंदर आहे हे. आणि हे सगळं आपल्याला या पुस्तकात बघायलाच मिळणार आहे. पण ज्या आपल्याला या दोघींची ज्या गप्पा मारायच्यात त्यात पहिला प्रश्न मी प्रतिभाताईंना विचारणार आहे. प्रतिभाताई, 50 वर्ष झाली, तुमचं खूप खूप अभिनंदन. केवढा मोठा साहित्य प्रवास तुम्ही केलात. तुमचा जन्म पुण्याचा असला तरी तुमची आधीची वर्ष कोल्हापूरमध्ये गेली आणि ज्ञानकोशकार भिडे त्यांच्या छत्रछायेखाली तुमचं बालपण गेलं. तुमचे ते वडील होते, त्यांना तुम्ही आप्पा म्हणायचात ना. कोल्हापूर आणि आप्पा या दोन्ही गोष्टींची मलाही फार आपुलकी वाटते. तर तेव्हा मग त्या काळात बालपणातल्या काळातला काही अंश तुमच्यात तो आलाच असेल झिरपत, त्यांच्या ज्ञान साधनेचा म्हणा किंवा. मग तुमचं लेखन तिथंच सुरुवात झाली का? तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली? तिथंच झाली का? मी 1956 साली मी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये जात होते. तर तेव्हा जात असताना श्रीम माटे यांचा एक लेख होता आणि तेव्हा आमचे प्राध्यापक होते, त्यांच्यावरती माट्यांच्यावरती खूप टीका केली होती त्यांनी. तर घरी आल्यानंतर आम्ही जेवायला बसलो ना की आप्पा मला विचारायचे आज काय काय झालं आहे वगैरे. तर मी सांगितलं, कारण श्रीम माटे आणि माझे वडील आप्पा हे दोघं, माटे आप्पांना खूप मानायचे आणि आप्पा पण माट्यांना खूपच मानायचे अगदी. कारण व्यावहारिक ज्ञानकोशात त्यांनी माट्याने लिहिलं होतं परत काय काय. तर त्यांनी मला आप्पाने विचारलं की तुला का नाही आवडलं प्राध्यापकांचं काय काय बोललेलं. मग मी त्यांना आप्पाला सांगितलं की म्हटलं हो हे काय सांगतायत, हे शास्त्रज्ञ नामुक ढमुक असं करतायत. म्हटलं आपलं जे जीवन सुरू झालं ते म्हटलं की हजारो वर्षांपूर्वी माणसं जे भोवतीचं मिळेल तेच खायचे. ते भोवतीचं जे काय मिळेल तेच खायचे. आणखीन मग तो काचं खाय मग तो अग्नी आला आणि त्याच्यावरती भाजून खायला लागले. तर म्हटलं आपली आई तेच करते की म्हटलं पहिल्यांदा आपली आई चूल पेटवायची, मग म्हटलं शेगडी आली आणि आता पंप देते आणि त्याच्यावरतीच स्वयंपाक करते की. तर मग आप्पासाहेब म्हटलं तुला हे सुचलं. म्हटलं मला तसं सुचतंय. म्हटलं माट्यांचं म्हणणं सगळं खरं आहे. माटे म्हटलं ज्यांनी जे शास्त्र आणि शास्त्रज्ञ यांच्याबद्दल जे लिहिलं आहे ते म्हटलं आपल्याला स्वतःला अनुभवच येतोय ना, आपण कुठे जाऊन आणणार होतो. त्यांनी लिहिलं होतं की ईश्वर परीक्षा नळीत दिसेल. त्यांनी ते सांगितलं होतं ईश्वर परीक्षा मिळत नाही, परीक्षा नळीत दिसेल. ते माट्याने सांगितलं होतं की टेस्टी बेबी असते ना ती समोर घ्यायची आणि त्याला विचारायचं की तुला ईश्वराचं कळते का म्हणून. हे सगळं सांगितलं होतं मी आप्पांना. तर आप्पा म्हणाले, तेव्हा मी किती 56 साली मी इंटर कॉलेजमध्येच होते. हां, तेव्हा आम्ही राजाराम कॉलेजमध्ये. तर माझे वडील म्हणले हे सगळं लिहून काढा. त्यांनी मला कागद दिला, मी लिहून काढलं. मला काय होतं सगळं झालं होतं आणि 2-4 दिवसांनी पुढारीमध्ये ते छापून आलं. अरे वा. आणि आणि मला इतका आनंद झाला, म्हणजे पुढारीमध्ये छापून कसं आलं असंच मला वाटलं तेव्हा. तुमचा पहिला लेख म्हणजे होता. हां. आणि नंतर मग काय झालं सांगू का, 2 वर्षानंतर माझं लग्न झालं 58 साली. हो. आणि मग तिथून मग मी कलकत्ता, इम्फाळ म्हणजे मणिपूरचं हे, शिलाँग आणि दिल्लीला आले मी. आणि तेव्हा माझी मुलं सगळी मोठी होतच येते ना. आणि मी सांगते तुम्हाला, मी शाळेत जात असताना ते मला चित्र काढलं होतं ना, मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि माझ्या सरांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की ही मॅट्रिक झाली ना की हिला जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवा. आणि तेव्हा आम्हाला काय परवडणं शक्यच नव्हतं ना.
म्हणून मग मी ते BA वगैरे केलं, इकॉनॉमिक्स अँड टॉमिक्स पॉलिटिक्समध्ये पहिले केलं होतं. आणि मग 58 साली माझं लग्न झाल्यानंतर आम्ही सगळे इकडे हिंडून आलो, दिल्लीत आलो. आणि मग पहिल्यांदा मला असं वाटलं की आपण चित्र काढायला सुरुवात करावी, पण मुलं लहान मोठी त्यांची सगळी घरात का पसारा आहे ते. मग म्हटलं काय करावं. तेव्हा पेपरमध्ये एक जाहिरात आली होती की डिप्लोमा इन जर्नलिझम. तर माझे मिस्टर म्हणाले, माझा नवरा म्हणाला कर की तुला काय करायचं ते करतं. मी तो डिप्लोमा इन केला. आणि केसरीचे संपादक जयंतराव टिळक हे तेव्हा खासदार होते ना दिल्लीला. दिल्लीला होते ते. तर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं तुमच्या लेकीनं ते केलंय ना सगळं, तिला सांगा की लिहायला केसरीमध्ये, पण त्याच्यामध्ये राजकारण समाजकारणाबद्दल काही लिहायचं नाही. फक्त दिल्लीमध्ये जे काही गोष्टी घडतायत ते करतायत त्याच्याबद्दलच लिह, घडामोडीचा. तेच सगळं लिहायला तिला सांगा. तर मला खूप आनंद वाटला की माझं केसरीमध्ये येते सगळं वगैरे. आणि मग पहिला लेख जो लिहिला ना मी, ते सगळं आल्यानंतर तर डिप्लोमाचा केला होता. आणि वृत्तपत्रात एक बातमी आली होती की आम्ही दिल्लीमध्ये 12 वर्षच राहत होतो ना, म्हणजे त्याच्यानंतर तर ते पुराणा किल्ल्याच्या जवळच एक छोटंसं इंद्रप्रस्थ काय नाही ते नाही इंद्रप्रस्थ होतं. तर तिथे उत्खनन सुरू होते. तर मी गेले तिथे आणि मी खाली उतरायला लागले, तर खाली जाऊ नका. तर तिथे जोशी नावाचे एक हे होते. तर त्यांना सांगितलं मी केसरीमध्ये लिहिते. तर ते म्हणले जा ना तुम्ही खाली जाऊन बघा. मी खाली उतरून गेले, खाली उतरून गेले खूप खाली. तर काही लोक जवळजवळ 2-2-2.5 हजार वर्षांपूर्वीच तिथं काय सापडलं होतं मला. ते सगळं मी लिहिलं. आणि मग ते केसरीमध्ये माझा तो पहिलाच लेख होता. वा वा, किती छान. तेवढाच लेख होता. आणि त्याच्यानंतर मी केसरीमध्ये लिहायलाच लागले. आणि नंतर काय झालं सांगू का, हा. मी दिल्लीत असताना अमृता प्रीतमशी माझी खूपच ओळख झाली होती. खूपच ओळख झाली होती. तर मग ते म्हणजे तिने तिचं आणि ते इमरोज त्यांच्याशी आमचं इतकं बोलणं व्हायचं. आणि ते इमरोजमध्ये चित्रकारच होते आणि त्यांचं माझं इतकं बोलणं व्हायचं कारण मी चित्रकारच होते ना. तर अमृता म्हणायच्या माझ्याजवळ या ना तुम्ही बोला की मला पण सांगा वगैरे असं. आणि त्यांचं बंद दरवाजा होतं हिंदीमधलं, ते भाषांतर मी केलं होतं. आणि ते केसरीनेच पहिल्यांदा प्रसिद्ध केलं होतं. म्हणजे दिल्लीला ते हे तुमचं सगळं दिल्लीचं लेखन जोपासलं गेलं असं आपल्याला तसंच म्हणायला. तसंच म्हणायला पाहिजे. प्रतिभाताई, तुम्ही खूप ठिकाणी हिंडलात. हो. तुमच्या वैवाहिक जीवनात दिल्ली म्हणा, कलकत्ता म्हणा, शिलाँग, मणिपूर, हो अगदी. आणि काबूल सगळ्यात मुख्य म्हणजे. आणि तुम्हाला कितीतरी मोठ्या मोठ्या व्यक्तींची भेटण्याची खूप संधी झाली, मिळाली. खूपच झाली. पण आम्हाला खास करून ऐकायचंय ते फ्रंटियर गांधी किंवा अब्दुल गफार खान किंवा बादशाह खान असं त्यांना म्हणायचे. त्यांच्याबद्दल सांगा, कारण त्यांच्याबद्दल फार त्यांचा जर तुम्ही फोटो पाहिला तसं धिप्पाड व्यक्तिमत्व आणि गांधींची फिलॉसॉफी त्यांच्यात, म्हणजे हा किती. मी सांगू का, आम्ही काबूलला होतो ना, तेव्हा एअरपोर्टवरून मला सकाळचे ते गडकरी म्हणून संपादक होते, त्यांचा फोन आला की म्हटलं तुम्हाला माझा फोन दिला कोणी. तर ते म्हटलं तुम्ही जर्नलिझमचा कोर्स केला होता ना, तर तो विजय नाईक, तर त्यांनी सांगितलं तुमचा फोन. तर ते म्हणाले की इथं शाकाहारीचं हॉटेल आहे का. म्हटलं काबूलमध्ये शाकाहारीचं हॉटेल म्हणजे काय विनोदच झाला ना. म्हटलं तुम्हाला कसं, म्हटलं तुम्हाला कशाला. त्यांच्याबरोबर हरिभाऊ जोशी आले होते. हां. तर मी म्हटलं नाही माझ्याच घरी, कारण आमचा बंगला खूप मोठा होता. म्हटलं आमच्याच घरी या तुम्ही. ते आले आमच्या घरी आणि मग ते सगळे आले, त्यांना बोलायला लागलं सगळं करा. म्हटलं तुम्ही इथे कशाला आलात म्हटलं इथे. ते म्हटलं गफार खानला भेटायला आलो आहे मी, बादशाह गफार खानला भेटायला आलो आहे मी. तर तेव्हा गफार खान म्हणजे बादशाह गफार खान काबूलमध्ये नव्हते, ते तिथूनच जवळ काही ते जलालाबाद तिथेच होते. ते हे दोघं जण तिकडे निघाले. तर म्हटलं मला पण तर आमच्या ॲम्बॅसेडरचा फोन आला, तुम्ही जायचं नाही तिकडे आणि तुमची गाडी पाठवू नका ॲम्बॅसेडरची, कारण तेव्हा ते तराकी आला होता, कम्युनिस्ट आला होता. तर मी ॲम्बॅसेडरची गाडी पाठवतो, तुम्ही स्वतःची गाडी पाठवू नका आणि तुम्ही जाऊ नका. मग ते दोघं जण गेले तिकडे आणि गेले, त्यांचे काय बोलणे झाले. परत येताना गफार खान काय त्यांना म्हणाले की मीच तुम्हाला मला काबूललाच जायचं आहे, मीच जातो तुम्हाला सोडतो ना तुमच्या घरी. म्हणून ते आमच्या घरी आले दारासमोर. आणि तेव्हा मी घरामध्ये ना ते
माझं काय तेव्हाचे कपडे जरा वेगळेच होते, जीन्स घातलेले, जे घातलेले, आणि घरचा केर काढत होते सगळं ते. आणि ते गडकरी आले हां, आणि ते म्हणलं हो तुम्हाला त्यांना भेटायचं होतं ना, ते आम्हाला घेऊन आले, ते गाडीत मध्ये बसले आणि हरिभाऊंशी बोलतायत ते, तुम्ही चला. तर मी हातातला झाडू असा कोचाखाली ढकलला आणि असं केस केले आणि गेले त्यांच्याशी. आणि मला उर्दू बोलता येतं, लिहिता वाचता येत नाही बोलू शकतो. उर्दू. म्हटलं आता आप तो बहुत थक गए होंगे. तर ती माझ्याकडे असे बघतच राहिले, हिची हिंमत कशी झाली. आप बहुत थक गए होंगे, 3-3.5 तास म्हणजे ते झाले होते ना. तर ते हरिभाऊ त्यांना म्हणाले, ये मेरी बेटी जैसी है, वा. इसको आपको देखना था, आपसे मिलना था, आप आइए. म्हणून ते माझ्या घरी आले, हा. म्हणून ते माझ्या घरी आले. आणि ते घरी आल्यानंतर पहिल्या ते अफगाणिस्तानचं पहिले जसं ना शेक हँड केला त्यांचा हात एवढा मोठा उंच, ते खादीचे कपडे घातलेले, एवढा मोठा सगळं त्यांचं घर काय सगळं घर. आणि ते म्हणाले की कारण हरिभाऊने त्यांना सांगितलं होतं की अफगाणिस्तानामध्ये जे जे काही घडत होतं ते मी माणूसमधून आणि महाराष्ट्र टाइम्समधून सगळं लिहित होते, ते त्यांना माहीत होतं. तर ते तर म्हणाले मला कि आपको तो मालूम है कि हम पहले हिंदू थे, फिर बौद्ध हो गए, फिर हमको सबको मुसलमान बना दिया. सब आमच्या खूप गप्पा झाल्या होत्या. आणि शेवटी त्यांनी एकच सांगितलं मला की जब पाकिस्तान व्हायचं होतं त्या गांधी नेहरूने मुझे प्रॉमिस दिलं होतं की तुम्हाला पाकिस्तानात देणार नाही, आम्ही भारतामध्येच तुम्हाला घेऊ. त्याने आम्हाला प्रॉमिस केलं होतं, पण हमको पाकिस्तान को दे दिया. त्याने इतकं सांगितलं मला. तर मी त्याने उर्दूमध्येच विचारलं, इन्हीं लफ्जों में लिखो. तभी तो आपको बता रहा हूँ, इन्हीं लफ्जों में लिखिएगा आप. ये सबको लोगों को पता चलना चाहिए कि गांधी नेहरू ने हमको कैसे धोखा दिया है. हे सगळं त्यांनी सांगितलं होतं मला. हे अगदी त्यांचे वेगळा हे वेगळेच अनुभव येऊन गेले माझ्या आयुष्यात, इतके वेगळे अनुभव येऊन गेले तर सांगू तुम्हाला. आणि मग दुर्गाबाई कधी भेटल्या, कशा भेटल्या? दुर्गाबाई सगळ्यांच्या कुतूहलाचा. काबूलहून आमची बदली झाली. म्हणजे रानड्यांनी सांगितलं त्यांना की आता आम्हाला शिलाँग, मणिपूर हे ते सगळी कुठे जायचं नाही, आम्हाला मुंबईमध्येच बदली करा. म्हणून आम्हाला बदली झाली होती. घरबीर सगळं आम्ही सगळं सांभाळलं. घर माझी मुलं कॉलेजमध्ये जायला लागली होती. सगळं झालं. 2-3 महिने झालं. म्हटलं आता कुठलं कोणीतरी सांगितलं मला की इथे एशियाटिक लायब्ररी खूप चांगली आहे. कारण मी कुठे कुठे गेले ना की तिथल्या लायब्ररीतच मेंबर व्हायचीच ना. तिथून काबूलहून येताना ना, मी सांगते तुम्हाला, जेव्हा ते रशियन लोक आले ते ना, तेव्हा तिथले BBC म्हणजे ब्रिटिश लोकांची जी तिची जी लायब्ररी नव्हती तिची माझी खूपच मैत्री झाली होती. तिथे ती पुस्तकं आली मिळतात ते. तर ती म्हणाले की आम्ही आता सगळं बंदच करतो इथून, तर तू ये आणि तू ही पुस्तकं विकत घेऊन जा. म्हटलं काय? ती म्हणले नाही नाही, मी सगळ्यांना सांगेन की कोणी कधी घेऊन गेले ते. मी सगळी ती पुस्तकं विकून घेऊन आले. आणि ते आमचं फ्रीज आणलं होतं ना, त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवली होती. आणि आमच्या कस्टमरनी बघितलं, फ्रीज बघितलं आणि तुमची पुस्तकं आणली आहेत तुम्ही आम्हाला म्हणाला तो. कारण सगळी पुस्तकं मला तिथूनच मिळाली होती. तुम्हाला वाचनाचं वेळ होतच म्हणजे. माझं वाचनाचं पण मग वेळच होतं. दुर्गाबाईंची भेट कुठे? मग ते लायब्ररीत झाली? म्हणूनच लायब्ररीमध्ये मी गेले, एशियाटिक लायब्ररीमध्ये. तर ते म्हणाले की इथं तुमच्या दोघांच्या सह्या पाहिजेत. म्हटलं माझ्या इथं कोणी ओळखीचंच नाही आहे, कारण मी मुंबईमध्ये कधी फक्त पुढे जाण्याचं, गाडीसाठी जायचं, थांबायचं 1-2 दिवस. तर तिथे ते विश्वास पाटील होते. ते कादंबरीकार नव्हते हां, ते बर्मा हां ते. तर ते म्हणाले की तुम्ही कुठून, तुमचं नाव काय? प्रतिभा रानडे. आला वाटतं तिकडून म्हणाले ते. त्यांचं बोलणं म्हणजे असंच होतं. म्हटलं हो. त्यांनी सही केली. मग ते म्हटले की तुम्हाला बाहेर ते एशियाटिक लायब्ररीतला मोठा असा हॉल आहे, तिथे घेऊन गेले. दुर्गाबाई अशा बसल्या त्या, छोटासा हे असे आंबाडा, त्याच्यात एक गुलाबाचं फूल घातलेलं असं बसले त्या. ते विश्वास पाटील गेले आणि ते म्हणाले ह्याच्यावरती सही करा. ते म्हणाले त्यांनी सही केली. त्या ह्या कोण? प्रतिभाताई रानडे. तुम्ही सगळे चालात परत, तुम्ही बाईने मला विचारलं. अशी आमची ओळख झाली. आणि नंतर मला सतत ते वाचनाचं आवड असल्याकारणे मी सतत एशियाटिक लायब्ररीमध्ये जायचे. आणि मग घरचं सगळं आटपल्यानंतर तिथे पोचायला 12 वाजायचे. आणि बाई यायच्यानं त्या डबा घेऊन यायचा पाण्याचे. आणि त्या म्हणायचं तुम्ही दुपारचं जेवायला काय डबे आणत नाहीत का? म्हटलं नाही,
नाही नाही असं नाही, डबे घेऊन या. आणि मग मी घेऊन जायची ना, आम्ही ते तिथलं कॅन्टीन होतं ना, तिथे बसून आमच्या इतक्या गप्पा सुरू झाल्या होत्या. मग त्यातूनच मला वाटतं त्या आईस्पाईस गप्पा. नाही, त्यातून नाही झालं. त्या सगळ्या गप्पा झाल्यानंतर एका माणसाने त्यांना सांगितलं, म्हणजे मुंबईचं रेडिओचं होतं, आकाशवाणीचं. तर त्याने सांगितलं की ह्यांची मुलाखत घ्या. तर त्या दुर्गाबाई तेव्हा ती आणीबाणीचं सगळं होऊन गेलं होतं. त्यामुळे मी देणारच नाही मुलाखत. तर विश्वास पाटील म्हणाले, तुम्ही जाल पण तुमचा आवाज तरी राहील आणि तुमचे विचार तरी राहतील. मग त्या बाई म्हणाल्या, प्रतिभाने घेतलं ना तरच मी देईन. म्हणून मी त्यांची ती मुलाखत घेतली होती. आणि ती मुलाखत ऐकूनच रेखाताई माझगावकरांनी सांगितलं, त्यांनी ती ऐकली, ते त्यांनी सांगितलं की ह्यांच्या गप्पांचं पुस्तक करूया आपण आपलं. वा वा. म्हणून त्यांनी सांगितलं मला. आणि मग ते आईस्पाईस गप्पांचं आमचं पुस्तक तयार झालं. फारच किती आणि त्या काळात माझ्याकडे काय हे नव्हतं ना, ज्या टेप्स असतात ना, इतक्या 8-10 टेप्स होत्या. त्यांच्या घरी जायची, सारखं आमची टेप करायची. आणि घरी आल्यानंतर ते थोडं थोडं ऐकायचं आणि ते लिहून कठीण काम असेल, खूप कठीण काम होतं. काही नव्हतं. म्हणजे जवळजवळ 1.5-2 महिने मी ते सगळं, कारण ते ऐकायचं, सगळं लिहून घ्यायचं, ते बंद करायचं आणि परत ऐकायचं, सगळं करायचं. आणि मग ते आईस्पाईस गप्पां सगळं तयार झालं. आणि मग ते तयार झाल्यानंतर ते राजहंसनी, कारण तेव्हा काय हे नव्हतं ना, त्यांना पाठवून दिलं. बापरे. म्हणजे माझ्याकडेच पाठवलं नाही. तेव्हा त्यानेच त्यांना पाठवलं. तर दुर्गाबाई म्हणाल्या की त्यांचं आलं पुस्तक, मला भीतीच वाटली. म्हटलं काय काय. तर त्या म्हणाल्या की काय तर वाचलं तर बघितलं, सांगेन तुला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांचा फोन आला, ये घरी म्हणाल्या. तर म्हटलं काय होतं. नाही रे, तू ये. मी गेले घरी, मला जवळ घेतलं अगदी. अरे वा. आणि मला म्हणाल्या, तू मला मोठं केलंस, तू मला मोठं केलंस म्हणाल्या. रात्रभर जागून त्यांनी आणि रात्रभर जागून त्यांनी ते पुस्तक वाचलं होतं. आणि दुर्गाबाईंच्या माझ्या इतक्या गप्पा झाल्या सांगू तुम्हाला. आणि एकदा पण सांगते हा, त्या म्हणाल्या की तुला चंद्र किती दिसतात. म्हटलं काय चंद्र एकच दिसतो की काय, ते दिसणार मला चंद्र. त्या म्हणाला खिडकीत जा. तर खिडकीचं ते आमचं पूर्वीचं दार असं सोडलं की ते एकच चंद्र दिसतोय. त्या म्हणाल्या मला 3 चंद्र दिसत आहेत. म्हटलं कसं. तर त्यांचं घर होतं ते जुन्या टाईपचं होतं. आणि ते खिडक्या असतात ना, त्याला अशी दारं असतात. तर चंद्रातलं जे हे असतं ना, ते त्या काचेमध्ये पडलं होतं. आणि त्या काचेच्या मागच्या भिंतीवरती पडलं होतं. त्या म्हणल्या मला 3च चंद्र दिसत आहेत म्हणे. तर दुर्गाबाईंशी माझ्या इतक्या गप्पा झाल्या सांगू तुम्हाला. आणि एकदा सांगते हा, तर आम्ही दोघंजण, माझे मिस्टर आणि आम्ही दोघंजण गेलो होतो त्यांच्या घरी. तर त्यांनीच दार उघडलं. तर त्यांनी गाऊन घातला होता. तर माझे मिस्टर म्हणजे जरा काय, तेवढं काय तुम्ही मड्डमच दिसताय की. तर त्यांच्या पाठीमागे 2 जण बसले होते लहान. ते म्हणाले हा कोण आहे. तर माझं जावाईच आहे की म्हणाले. अशा आमच्या सगळ्या गप्पा झाल्या सगळ्या. आणि मग बाईंचं सगळं इतकं आजारपण सुरू झालं, हे झालं नाही. पण फार छान आठवणी या पुस्तकात आहेत. आणि दीपाली, आता थोडं तुझ्याकडे वळते की आईस्पाईस गप्पाच्या तर आपण सगळे प्रेमातच होतो. पण प्रतिभाताईंवर पुस्तक लिहावं म्हणजे तू थोडंसं सांगितलंस, मनोगतात तुझी भूमिका सांगितलीस. पण हे पुस्तक लिहावं कारण तू मुळात कवयित्री आहेस. बोरकर, इंदिराबाई, विंदा हे आपले प्रेमाचे विषय. पण वैचारिक साहित्यावर विचार करणारं काही पुस्तक लिहावं किंवा त्याच्याकडे तू वळावंस असं तुला का वाटलं, किंवा प्रतिभाताईंवर पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं? सांगते. जसं माझं कवितेवर प्रेम आहे, निसर्गावर प्रेम आहे, तसं जसा मी माझ्या परिचयात उल्लेख झाला की भारतीय संस्कृती, दर्शन आणि शिवथरघळ यामुळे भारतीय दर्शन, शास्त्र, धर्म आणि संस्कृती ह्याची थोडीशी तोंडओळख मला कॉलेजच्या वयात झाली होती. त्यामुळे तो इंटरेस्ट होता. पण पुढे सगळं कवितेचं प्रेम सुरू झालं 2002 पासून. आणि प्रतिभाताईंचं सगळं पहिलं साहित्य मी वाचलं ते ललित लेखनच होतं. आणि मी रमले आणि प्रतिभाताईंशी जोडली गेले.
ते खरा पहिला लेख माझ्यासाठीचा होता स्मरणवेळामधला समुद्रवेळा नावाचा. आणि प्रतिभाताईंनी समुद्रावर घेतलेला अनुभव, लाटांशी जिम्मा खेळण्याची त्यांची जी कल्पना होती त्याच्यात मी इतकी रमले. आणि लाटांची लय आणि श्वासांची लय याचा एक बॅले तयार होतो असं प्रतिभाताई त्या लेखात सांगतात. किंवा पधारो मारो देस हा लेख माझा आणि सुचेताताईंचा आवडता आहे. प्रतिभाताई मोर जसे उडत जातात वाळूच्या टेकड्यांवरून राजस्थानात, तर प्रतिभाताई म्हणतात वाऱ्यावर पैठणीचा पदर उडावा. आपण पैठणीवर मोर बघितलेले असतात भरतकामाने केलेले, पण प्रतिभाताई खऱ्या मोराची पैठणी बघतात. हे मला इतकं आवडलं, म्हटलं इथे जुळेल आपलं असं मला वाटलं बरं का. आणि नंतर प्रतिभाताईंचा परिचय वाचत गेले, पाकिस्तान डायरी, अफगाण डायरी, अरे बाप रे म्हटलं हे राजकीय काही झेपणार नाही आपल्याला, पण वाचूया आपण सगळं एकदा समग्र वाचूया या लेखिकेने काय काय लिहिलंय. आणि मग वाचत गेले तर मला एक जाणवलं, राजकीय किंवा सामाजिक लेखन प्रतिभाताई वृक्षपणे करत नाहीत. त्याला ललित अंगाची जोड देतात, स्वतःचे अनुभव, आठवणी. त्यामुळं आपण ते वाचू शकतो जरी आपण समाजशास्त्रीय लेखक किंवा वाचक नसलो तरीही. तो अनुभव बुरख्याडच्या स्त्रियामध्ये येतो, 19व्या शतकात येतो, किंवा अफगाण डायरीमध्ये सुद्धा येतो. आणि जेव्हा ललित लेखन करतात तेव्हा त्या भावविवश होत नाहीत, भावनाशील असतात. मला हा त्यांचा गुण फार आवडला. आणि मग मला वाटलं की आपण सविस्तर अभ्यास करूया आणि काही वेगळं लेखन करूया. आणि मग ह्या पुस्तकाचा जन्म. हो. आता एक सांग मला, की जसं ऐसपाईस गप्पांमध्ये दुर्गाबाई आणि प्रतिभाताई यांच्या नात्याचं एक फार सुंदर झलक आपल्याला बघायला मिळते, तसे प्रतिभाताई आणि दीपाली दातार यांच्यातल्या नात्याचं काही आम्हाला प्रतिबिंब दिसणार आहे का या पुस्तकात? दिसणार आहे पुसटचं. थोडं कमी धाडस केलं मी लिहायचं. नात्याचे खूपच अनुभव, आठवणी माझ्याकडे आहेत, सविस्तर कधीतरी लिहीन. पण जसं की प्रतिभाताईंनी मला एक जॅकेट स्वतःच्या हाताने विणून दिलं होतं, किंवा माझ्यासाठी एक मफलर, माझी मान दुखते म्हणून मला मानेला वॉर्म राहावं म्हणून स्वतःच्या हाताने लोकरीचं या वयात 85व्या 86व्या वर्षी न मागता देणाऱ्या प्रतिभाताई म्हणूनच कदाचित मला ते गाणं सुचलं असावं की न मागता देता यावे. किंवा पुस्तक माझ्यावर लिही, माझी मुलाखत घे, किंवा माझ्यासाठी काही घेऊ नये. काय आणू म्हटलं की म्हणायचं काही आणू नको, तू ये फक्त माझ्यासाठी. आणि कॉफी मिळायची वर. आणि वरती कॉफी पानाच्या तर खूपच आठवणी आहेत म्हणूनच कॉफी दिली. आणि चंद्राची एक आठवण जशी प्रतिभाताईंची, तशी एक कमळाची आठवण सांगते. सांग ना. आम्ही व्हॉट्सअप शेअरिंग खूप करायचो. जसं यांचा फोन व्हायचा प्रतिभाताईंचा आणि दुर्गाबाईंचा, आधुनिक काळ. तर गुड मॉर्निंगला एके दिवशी मी प्रतिभाताईंना कमळाचे फोटो पाठवले आणि प्रतिभाताईंनी ती कमळं, म्हणजे नंतर डोळे मिटल्याचं एक चित्र मला पाठवलं इमोजीमधून. आणि मला वाटलं की ही कमळं प्रतिभाताईंच्या डोळ्यात उतरली आहेत. अरे वा. आणि मग मिटलेल्या डोळ्यात अशी माझी एक छान कविता झाली, जी शांताबाईंच्या कविता पानोपानीमध्ये मग नंतर आली, त्या उत्सवामध्ये आली. तर अशा आठवणी माझ्या पण आहेत, खूप आहेत. मी एक सांगते ना. हा, अवश्य. ते हिनी पहिल्यांदा माझी ती मुलाखत तुम्ही ते घेतलं होतं ना, कविता लिहिली, आता कविता नाही त्याच्या आधी अभिवाचन केलं होतं. तेव्हा त्या मला सुरुवातीला मग तुम्ही दोघी जणी आला होता. हो, आम्ही बघितलं. दुर्गाबाईंचं ते घेतलं होतं बरे. मग ज्या मॅडम करायला लागल्या त्या, म्हटलं काय मॅडम काय म्हणताय, म्हटलं तेव्हा ताई म्हटलं अगं ताई कशी माझ्यापेक्षा 37 वर्षांनी लहान आहे. म्हटलं मला मावशीच म्हटलं तुम्हाला. म्हणून आमचं इतकं सुधारत गेलं. आमच्या इतक्या गप्पा व्हायच्या ना, आमच्या भरपूर गप्पा व्हायच्या एकमेकींना, तुझं काय आहे, तुझं काय आहे, काय करते. आणि मग मी तिला म्हटलं तुला माझ्या इतके प्रश्न कशाला विचारायचे, तुला हे कशाला करायचे. तर ती म्हटलं तू करतेस काय. तर ती म्हटलेली मी कविता करते. ते तिने सांगितलं होतं सगळ्या त्याच्या ऑफिसच्या कामाचं सगळं. म्हटलं तुझ्या कविता पण पाठवून दे मला, तिच्या कविता इतक्या सुंदर आहेत. आणि रुबाया करते ती. इतकं म्हणजे आमचं दोघांचं न वाङ्मयीन आणि मानसिक आणि हे सगळं जोडलं गेलं, त्यातूनच हे पुस्तक तयार झाले असंच मला वाटते. सगळं ते की आमचं सगळ्यांचं भावनिक, वैचारिक, राजकीय, सामाजिक हे सगळ्यांनी आमचं इतकं एक दुसऱ्यांची गप्पाच झाल्यात आमच्यात. म्हणजे तसंच झालंय आमचं ते. प्रतिभाताई, तुमचा हा सुंदर प्रवास, आता इतक्या त्याच्या सुंदर सुंदर आठवणी तुमच्याकडे आहे. आता दीपालीचा प्रवास सुरू होतोय. तर जसं कुणी प्रवासाला निघालं की आपण तहान लाडू, भूक लाडू देतो, तसा तुम्ही काय सल्ला द्याल दीपालीला? तिने पुढचा प्रवास कसा करावा, लेखनाचा प्रवास? तिने
ती तर कविता लिहितेच आहे. पहिला लहानपणापासून ती 12-13 वर्षांची असल्यापासून तिने एक छोटी कविता लिहिली मध्ये. तर तिच्या मनात जे जे काही येत आहेत ना, तिचे जे स्वतःचे अनुभव आहेत ते पण तिने लिहून ठेवावेत. आणि त्याच्या कथा कराव्यात, कादंबऱ्या कराव्यात, लेख करावेत, काही करावेत. पण इथे पण एक सांगते, म्हणजे हे मला का सुचलं, तर आम्ही काबूलला असताना मला ती लेख लिहायची असायची ना, तर आठवड्यातून फक्त 2दाच विमानं यायची. तर मी माझ्या मुलांना सांगितलं की आता मी आमलेट सगळं भरपूर करून ठेवलं, कारण दुसऱ्या दिवशी ते विमान यायचं होतं आणि जायचं होतं, लगेच जायचं होतं. तर मी त्यांना सांगितलं की मी आमलेट भरपूर केले, तुम्ही ब्रेड आणा आणि तुम्ही ते जेवा, कारण मला रात्रभर ते बसायचं होतं. आणि ते लेख झाला की सकाळी जाऊन ते काबूलच्या एअरपोर्टवरती जाऊन कोणाच्या तरी हातात द्यायचं होतं. तर माझा धाकटा मुलगा 12 वर्षांचाच होता. तो म्हणाला तू तर तू काय म्हणाला, तू तर काही मोहम्मदाची आईच आहेस का म्हणाला, कारण सगळं ते लिहित बसली आहेस आणि सगळे आयुष्य दिवसभर खाणं पिणं बंदच आमचं केलंयस तू सगळं म्हणाले. म्हणून त्यांनी ते लिहिलं होतं. मग मी त्याला म्हटलं ते काय आहे, तो म्हणाला काय ठीक आहे. तो माझ्या मोठा मुलगा होता ना जयदेवने, तो म्हटलं की ही लिहिते तर लिहू दे की, हिला काय लिहायचं ते लिहू दे. म्हणून मग माझं लिहिणं होतं ना, म्हणून मग ते माझे मिस्टर पण माझ्यावरती खूपच म्हणजे चिडायचे नाही. मग त्यांनी एक कविता केली होती माझ्यावरती, आणि एक कविता केली होती हां, एक होती ऊ म्हणजे शहर आणि गाव. तिच्या गावात होता कू म्हणजे सत्ता पावरांचा, आणि ती खूपच मोठी कविता होती. शेवटच्या 2 त्यांनी लिहिल्या त्या, लिहू कशी पटापटा, छापू कुठे मटामटा, म्हणजे महाराष्ट्र टाइम्स आहे. हे माझे घरचे लोक माझ्यावरती सुद्धा इतकी टीका करायची आणि मजा पण करायची, काय गंमत मला वाटतं करायची. आपल्या सगळ्या बायकांच्या नशिबात हेच तसंच असतं की आपल्या नवऱ्यांना कधी विश्वासच बसत नाही की आपण काय करू शकतो. पण मी ते पण एक सांगते की माझे काबूलमध्ये असताना माझे सगळे जे ते काय सुरू होतं ना, ते मार्क्सवाद पहिल्यांदा जेव्हा आला तेव्हा मला फार बरं वाटलं होतं. मी त्या माणूसमधून आणि महाराष्ट्र टाइम्समधून सगळं लिहिलं होतं की हा मार्क्सवाद आला आहे ना, तर महाराष्ट्रातले म्हणजे अफगाणिस्तानामधले जे गरीब लोक होते ना, त्यांना सगळ्यांना मोकळं केलं होतं, त्यांची जमीनदारी सगळ्यांची काढून घेतली होती वगैरे, हे फार बरं वाटलं. पण मार्क्सवाद गेला आणि कम्युनिझम आला, आणि कम्युनिझम आल्यानंतर जवळजवळ 45,000 लहान मुलं, बायका, पुरुष, मुलं सगळे तुरुंगात गेले होते. आणि ते सगळं बघितल्यानं, म्हणजे ते बातम्याच आल्या होत्या, ते सगळं बघितलं होतं. आणि नंतर माझ्या मनात आलं की हे काय चाललं आहे काय, म्हणून त्याच्यावरती मी खूपच लिहिलं होतं. आणि ते सगळं वाचल्यानंतर कोल्हापूरचे जे काही कम्युनिस्ट होते ना, ते माझ्या वडिलांच्या घरी गेले आणि ते आम्ही हे सगळं वाचलं आहे, तुमच्या लेकीला सांगा हे असं काही लिहायचं नाही, हे असं काही लिहायचं नाही. आणि मग शेवटी त्यांनी, माझ्या वडिलांनी मला लिहिलं होतं, तू लिहितेस ते चांगलं आहेच, पण जरा सांभाळून लिहित जा, मला म्हणाले ते. आणि शेवटी त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, आय एम प्राऊड ऑफ यू, बी ब्रेव बट डोंट गेट कॅरीड अवे बाय ब्रेवेडो. म्हणजे तू अशी, कारण मी तेव्हा ना गळ्यामध्ये ते शबनम पिशवी घ्यायची आणि खाली कॅमेरा ठेवायची आणि वर नान ठेवायची, आणि कोणी विचारलं कुठे जाते, नाही नान आणायलाच गेली आहे ना. आणि इतके फोटो, म्हणजे मी शेकडो फोटो काढलेत अफगाणिस्तानातले, किती फोटो काढले, त्या पुस्तकात आलेत ते सगळे, सैन्यातलं सगळे काय आलेले इतके सगळे फोटो. गरीब लोक, ते सगळे लोक घरी यायचे आमच्या, त्यानं म्हणायचे तुमच्या बायकांना घेऊन या, मुलं बायका काय तुमच्या आया असतील, बायको असतील, मुली असतील, त्या बायकांशी माझी बोलणी झाली, म्हणूनच ते हे पुस्तक तयार झालं माझ्या मुस्लिम बायकांचं. बरोबर. त्यामुळे माझ्या इतक्या लोकांशी माझे सगळे संपर्क आलेत ना, भरपूर सगळ्या लोकांशी, म्हणजे खूपच झालेत सगळ्या इथे. नाही, पण मला तरी असं वाटतं की तुम्ही काहीतरी एक गाईडलाईन म्हणा त्याला, किंवा असं जर सांगायचं झालं दीपालीला, तर आपण असं सांगूया दीपालीला की स्वतःचा रस्ता स्वतः शोधा. शेवटी प्रत्येक लेखक स्वतःचा रस्ता स्वतःच शोधतो. आणि त्या सगळ्या प्रवासासाठी दीपाली तुला खूप खूप शुभेच्छा. प्रतिभाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन
एवढा मोठा सुंदर आणि किती छान छान आठवणी आमच्याशी तुम्ही शेअर केल्यात. दीपाली, आता हे पुस्तक प्रत्यक्ष रूपाने हातात धरताना तुझ्या मनात काय भावना आहेत त्या ऐकूया आणि मग तिथंच आपण थांबूया. संमिश्र भावना मनामध्ये आहेत. आनंद आहे, समाधान आहे. नियतीनं माझी योजना केली इतक्या मोठ्या व्यासंगी व्यक्तिमत्वाला निरखायची जवळून, व्यक्ती म्हणून आणि लेखिका म्हणून. आणि मी ती माझ्या परीनं पेलायचा प्रयत्न केला आहे. करंगळीनं गोवर्धन पर्वत उचलायला तो श्रीकृष्ण असावा लागतो. आता मी आहे की नाही मला माहीत नाही, तर प्रयत्न केला आहे. दडपण आहे थोडं, सगळ्यांना कसं वाटेल असं. पण उमाताईंचं आणि सुचेताताईंचं भाषण ऐकल्यावर थोडा धीर आला आहे मला पुस्तक वाचकांना सोपवताना. आणि मी फार कृतज्ञता आहे माझ्या मनात प्रतिभाताईंविषयी. आणि हे काम करायला मिळालं याचा आनंद आज खूप आहे. आणि 3 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न प्रतिभाताई असताना, इथे येऊ शकत असताना साकार झालं, ह्याचा आनंद फार मोठा आहे, इतकं सांगेन. आणि आयुष्याच्या टप्प्यावर प्रतिभाताईंना काय वाटते त्याच्यानी आपण आज या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. होय. तर मला असं वाटतं की अनिरुद्धला आपण सांगूया. प्रतिभाताईंनी एक छान कविता लिहिली आहे, या वळणावर त्यांना काय वाटतं, आणि त्या कवितेनंच आमच्या गप्पांचा शेवट झालेला आहे. तर मी अनिरुद्धला विनंती करते, तू ती कविता वाच आणि मग. हर मोड़ पर नई खुशी, हर मोड़ पर नई रंगत, हर मोड़ पर नई खुशी, हर मोड़ पर नई रंगत, फिर भी दिल धड़कता नहीं, न कोई गीत सुनाई देता कहीं, चाहत तो खत्म हो गई है अब, फिर भी मिल जाता है सब, चाहत तो खत्म हो गई है अब, फिर भी मिल जाता है सब, न मिलने का सुख, न खोने का दुख, न कोई राहत की तमन्ना है अब तय करे कैसे रास्ता, अब तय करे कैसे रास्ता, मंजिल तो बहुत दूर है अब, मंजिल भी कहां है पता नहीं, मंजिल भी कहां है पता नहीं, चलते रहना राहत है, कोई जुगनू दूर चमक रहा है, चलते रहना राहत है, कोई जुगनू दूर चमक रहा है. गप्पांचा अनौपचारिक कार्यक्रम औपचारिकरित्या संपला असं मी जाहीर करतो. आणि यानंतर आपण सर्वजण कॉफी पानाचा, स्नॅक्सचा आस्वाद तर घेणारच आहोत. पुस्तकांच्या प्रती नाही तर उमाताई आपल्या बरोबरच आहेत, घेतल्या नाहीत तर त्यांचं लक्ष आहेच आहे. त्यामुळे पुस्तकांच्या प्रतीही आपण विक्रीला ठेवल्या तिथे घेणार आहोत. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया डिम्पल पब्लिकेशनच्या आणि दीपालीताईंच्या पुढच्या अशाच एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात. थँक्यू सो मच.